श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपेनं आपण काही एक ज्ञानसत्र सुरू केलंय आणि बऱ्याच चांगल्या प्रमाणात, काही त्रुटी जाणवतात पण बऱ्याच चांगल्या प्रमाणात आपला ज्ञानसत्र चाललेलं आहे. आणि 18 अध्यायाचं असं चालू दे या वर्षात आणि नव्या वर्षामध्ये 12 सालामध्ये, अशा आपण भगवंताच्या चरणी तुम्ही मिळून सर्वजण प्रार्थना करूया. हे जे ज्ञानसत्र चाललंय त्याची भूमिका सगळ्यांच्या लक्षात आहेच. पुन्हा एका वाक्यात सांगतो की आपण गीतेचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. अर्थ लावताना गीतेचं तत्वज्ञान येणारच, पण आपला रोख गीतेच्या पदार्थावर आहे. गीतेमध्ये जी पद आहेत त्या पदांचा अर्थ म्हणजे जो पदार्थ आहे तो काय आहे. तर मग तो पदार्थ लावताना त्या पदांचा अन्वय लावावा लागतो. अन्वयातून अन्वयार्थ लक्षात घ्यावा लागतो. अन्वयार्थाच्या आगे मागे जे श्लोक असतात त्यांचा भावार्थ लक्षामध्ये घ्यावा लागतो. आणि असा सगळा अर्थ समुच्चय झाला की नुसतं एक फूल नव्हे तर फुलांचा गुच्छ सुंदर दिसतो. तसं अर्थ समुच्चय झाल्यानंतर त्या श्लोकाचा अर्थ नेमका आपल्याला कळतो, अशी गोष्ट आहे. आता आज 7व्या अध्यायाकडे वळायचंय, पण त्याच्यापूर्वी 6व्या अध्यायातले 3 महत्वाचे श्लोक राहिले ते घेऊन 7व्या अध्यायाकडे जाऊया. पण त्याच्या आधी एक 5 मिनिटं जाऊया. गेल्या वेळेला गमतीनं, ते काही गंभीरपणे नव्हे पण गमतीनं आपण गृहपाठ किंवा होमवर्क असा एक शब्द वापरला होता. आणि मी आपल्याला असं म्हटलं होतं की हा जो श्लोक आहे 6व्या अध्यायाचा श्लोक क्रमांक 33, योयम योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन. हे मधुसूदन साम्येन योगः त्वया प्रोक्ता. हा जो साम्य योग त्वया म्हणजे तुझ्याकडून, प्रोक्तः म्हणजे सांगितला गेला. हे मधुसूदन किती सुस्पष्ट आहे. अर्जुन कृष्णाचं नाव घेऊन म्हणतोय की किती मला चांगला साम्य योग तू सांगितलास. साम्य योग हा शब्द अगदी सुस्पष्ट या ठिकाणी आलाय. आणि पुढे मी असं वर आपलं गृहपाठ म्हणून म्हटलं होतं की तुम्ही सगळ्यांनी मी सुद्धा 700 श्लोकामध्ये शोधूया की साम्य योगासारखे अन्य जे योग आपल्याकडे आहेत. जे ज्ञान योग आहे त्याला सांख्य योग म्हणतात, तत्वज्ञान योग म्हणतात, तो ज्ञान योग आहे. भक्ती योग आहे, कर्मयोग आहे आणि सगळ्याबरोबर ध्यान योग आहे. हे 4 जे योग आहेत यांचे उल्लेख 700 श्लोकात पाहिजे. अध्याय संपताना नको, त्याला पुष्पिका किंवा संकल्प असं म्हणतात की ती श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, सूत्रमती, योगशास्त्रे त्यात नको, ते पुरवणी आहे. मूळ 700 श्लोकामध्ये काय आहे असं म्हटलं होतं आणि त्यानुसार आपण सगळे शोधायला लागलात. बऱ्याच जणांना सापडले असतील, पण सापडून सगळ्यांनी माझ्याशी संपर्क केला असेल ना असं शक्य नाही. म्हणून मी जे पुढे नावं घेऊन सांगणार आहे ते सगळे तुम्ही सुद्धा शोधलेले असतील, तर तुम्हाला आधीच धन्यवाद देऊन ठेवतो. त्यानंतर एखाद्याचं नाव घेतलं किंवा बाकीच्यांनी आता सापडले असेल तर आमचं नाव आलं नाही असं वाटायला नको, कारण माझ्याशी प्रत्येकाचा संपर्क होईलच असं नव्हे. परंतु मला 2 फोन आले. त्या 2 फोन मधून 4 शब्द सापडले. ते कुठल्या श्लोकात सापडले ते मी सांगतो आणि आपण सुद्धा सापडले असतील तर ते किंवा त्यासारखे लक्षात घ्या. मुख्यतः फोन आला तो आपल्या सगळ्यांना गीता संत वर्गात माहिती आहे, ज्येष्ठ होते शिक्षक आहेत, रेणा विकर सर. रेणा विकर सरांनी मला फोन करून सांगितलं की सर तुम्ही शोधायला सांगितलं तर मी गृहपाठ केला. 2 दिवसात त्यांचा फोन आला. आता त्यांनी गृहपाठ केला म्हणजे मला लाजल्यागत झालं, परंतु त्यांनी गृहपाठ केला आणि त्यांनी शोधून काढला. तो श्लोक आहे श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 24. आणि योगायोगानं त्या श्लोकामध्ये 3 अध्याय 3 योग एकत्र आले. बघा पुन्हा सांगतो, अगदी श्लोक अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 24 वाचून दाखवतो. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानं आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. एक कर्मयोगाचा उल्लेख आहे, सांख्य योगाचा उल्लेख आहे आणि वर ध्यानेन आत्मनी म्हटलंय म्हणजे ध्यान योगाचा उल्लेख आहे. पण संस्कृतची पद्धत अशी आहे, दीप देहली ज्ञान. जे उंबरठा ठेवतात दिवा आत आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश देतो, तसं पुढं तो योगेन जो शब्द आहे तो ध्यानेन योगेन असाही घ्यायचा.
आणि सांख्येन योगेन असाही घ्यायचा आणि कर्म योगेन तर पुढं आहेच. ही शंका अशी यायला नको की ध्यान फक्त म्हटलंय, योग कुठं जोडलाय. तर ध्यानेन योगेन, सांख्येन योगेन, कर्म योगेन असं संस्कृतची पद्धत आहे. हे तीन आपल्याला मिळून गेले. नंतर त्याने मला रेणायकर सरांने 8व्या अध्यायामध्ये काही श्लोक सांगितले की त्याच्यामध्ये भक्तियोग मिळेल असं म्हणाले. त्यानुसार मी ते शोधले. प्रत्यक्ष भक्तियोग असा शब्द त्या ठिकाणी नाही मिळाला. भक्तीचं वर्णन 8व्या अध्यायात मिळालं. पण नंतर आणखी एका मला साधकाचा फोन आला, तो अनामिक आहे. तर त्या अनामिक साधकानं मला भक्तियोग हा शब्द लक्षामध्ये आणून दिला आणि तो श्लोक आहे अध्याय क्रमांक 14 आणि त्यातला 26वा श्लोक. अध्याय क्रमांक 14 आणि त्यातला 26वा श्लोक. त्या ठिकाणी चक्क भक्तियोग शब्द आहे. श्लोक असा, मांच यः अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समितीत्य एतान ब्रह्मभूयाय कल्पते. आणि अतिशय सुंदर गोष्ट अशी की त्या भक्तियोगाच्या मागं अव्यभिचारी निष्ठा म्हणजे अनन्य निष्ठा जी 9व्या अध्यायात सांगितली आहे ते आहे. म्हणजे राजाबरोबर त्याचा परिवार असावा की राजा अधिक शोभून दिसतो, तसं भक्तियोगाबरोबर अव्यभिचारी निष्ठा आली की भक्तियोग अधिक सुंदर दिसतो. ते त्याही साधकाला मी धन्यवाद देतो की त्यांना भक्तियोगेने माझ्या लक्षामध्ये आणून दिली. आता यासारखं आणखी एक सांगतो. बुद्धियोग, अभ्यास योग हे शब्द वारंवार येतात, पण ते वेगळे योग नाहीये. बुद्धियोग म्हणजे सांख्ययोग नव्हे, काही वेळा आहे, पण फक्त बुद्धियोग म्हणजे सांख्ययोग नव्हे. अभ्यास योग तर सगळ्यांनाच लागू पडतो. कर्मयोग शब्द वारंवारच येतो, म्हणून लोकमान्यांनी निष्काम कर्मयोग आपल्याला सांगितलं. कर्मयोग वारंवार येतो, पण ध्यान योग, सांख्य योग, भक्ती योग हे शब्द जरा कमी वेळा येतात आणि एका चरणात आपल्याला ते पाहिजे, किंवा एका श्लोकात पाहिजे. चरणात नसते, चरण म्हणजे निम्म्या भागात नसले तर अनुष्टुप छंदात ते 32 अक्षरात आले तर काही बिघडत नाही. एक आपले जे वर्ग काय गृहपाठ गंभीर म्हटलं तो आपण पुरा केला. अधिक वेळचा देऊया नको. आता जे 3 श्लोक राहिले त्या 3 श्लोकांच्याकडे जाऊया आणि ते 3 श्लोक महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये 6वा अध्याय संपताना शेवटचे 2 श्लोक फार महत्वाचे आहेत, तिकडे जाऊया. पण त्याच्या आधी एक थोडासा भाग गेला की तुला सांगायचा राहिलाय तो लक्षात घेऊया. की आता जे मी 4 योग सांगितले आणि पुन्हा एकदा सांगणार आहे की सामयोग हा मला 5वा योग कसा वाटतो, थोड्या वेळाने सांगणार आहे. विनोबाचा सामयोग मी त्याला 5वा योग म्हणणार आहे, कसं थोड्या वेळात. पण हे 4 योग आणि 5वा योग सुद्धा करायचे असतील तर 2 साधनं मात्र अपरिहार्य आहेत. एक आहे अभ्यास आणि एक आहे वैराग्य. आणि गीतेत सांगणं पुन्हा पुन्हा आहे, तू कुठल्याही मार्गाने जा, ज्ञानाचे जा, ध्यानाचे जा, कर्माचे जा, भक्तीचे जा, कुठलेही जा, पण अभ्यास वैराग्याला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. अभ्यास आणि वैराग्य करावंच लागेल. आणि या 6व्या अध्यायात सांगितलेलं महत्व आहे, 6वा अध्यायच ध्यान योग आहे, 6व्या अध्यायात अभ्यास योग आहे, 6वा अध्यायात पातंजली योग आहे. त्यात सांगितलं किंवा आणि कुठं नाही सांगितलं तरी चालेल. श्लोक क्रमांक 35 फक्त बघा. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनीच तुला मी सांगतो तो योग साधेल. आता वैराग्य थोड्या वेळानं बघूया, पण अभ्यास यासाठी बघूया कारण त्याच्यावर अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे की महाबाहो अर्जुना, तुझं जे मन आहे ना ते असंशयम, शंका न घेता, दुर्निग्रहं चलम, चल म्हणजे चंचल आहे, चंचल आहे मन, आणि दुर्निग्रह म्हणजे जे ताब्यात घेता येत नाही असा, त्याचा निग्रह करता येत नाही, ते पकडता येत नाही, ते दुर्निग्रह चलम. खरंच विचार करा. असंशयम महाबाहो मनो म्हणजे मना, मन आपलं चंचल आहे आणि ताब्यात ठेवायला कठीण आहे याचा अनुभव आपण प्रत्येक जण घेतो. प्रत्येक साधू संतांनी घेतलाय, प्रत्येक तत्वज्ञ माणसाने घेतलाय, घेतला नाही असा माणूसच नाही. उदाहरण जर सांगायची तर त्या श्लोकाच्या वरचा श्लोक बघा, त्याच्यामध्ये सांगितलंय अरे बाबा मन किती चंचल आहे, वाऱ्यापेक्षा चंचल. शब्द वर आहे बघा, वायो इव सुदुष्करम, वाऱ्यासारखं दुष्करम त्या ताब्यात ठेवायला कठीण आणि मागं पुन्हा सु आहे अतिशय कठीण. वाऱ्याची मोठ बांधणं असं संत साहित्यात म्हणतात.
येईल का? वाऱ्याची मूठ बांधणं जसं कठीण आहे तसं मन ताब्यात ठेवणं कठीण. हेच अलीकडच्या कालखंडातल्या एका मोठ्या कवयित्रीने सांगितलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. त्या वढाळ म्हणजे ओढाळ. ओढाळ मनाला विशेष सुखाची ओढ आहे, त्याला किती ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला तर ते ताब्यात येणार नाही. हे झालं बहिणाबाई चौधरींचं म्हणणं. आणि त्याच्याही आधी आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं चरण सांगतो, तो संतश्रेष्ठ तुकारामांचा आहे. तुकारामाने सांगितलंय, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. किती महत्वाची गोष्ट आहे बघा. अभ्यास अभ्यास रोज करायला लागतो. मन चंचल आहे ना, तर ठेवायचा एकच मार्ग अभ्यास. अभ्यास अर्थ काय? अभ्यास शब्द पुढून बघूया. अभि अधिक आस. अभि हा उपसर्ग आहे आणि आस म्हणजे ठेवणे. जी गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा मनामध्ये ठेवता तो अभ्यास असतो. कशाचा का असेना, पण तो अभ्यास असायला लागतो. चंचल मन ताब्यात राहायला अभि अधिक आस, अभ्यासच पाहिजे. म्हणून म्हटलं शब्द किती छान आहे तुकारामांचे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. सगळ्या प्राण्यांच्यातला बलवान आणि बुद्धिमान प्राणी हत्ती, पण तो अंकुशाखाली राहतो. मनही बलवान आहे हत्तीसारखंच, त्याला मनाचा अंकुश पाहिजे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. आणि पुढे काय म्हटले? नित्य नवा दिस जागृतीचा. मला खरंच असं वाटतं, आपण जर गीतेचं साधक असू ना, तर सकाळी उठताना विचार करूया, कालच्या पेक्षा आज माझं व्यक्तिमत्व अधिक वाढलंय का? कालच्या पेक्षा आज जरा माझ्यामध्ये जरा चांगला बदल झालाय का? असं आपण आपल्याशी स्पर्धा करूया ना, दुसऱ्याशी करण्यापेक्षा. काल मला एवढं येत होतं, आज मला हे अधिक येते. साधं सांगतो, काल मला संस्कृतचे 2 श्लोक पाठ येत होते, उच्चार नीट असलेले, आज मला तिसरा पण येतोय. वाढ झाली की नाही? अन्य कुणाशी स्पर्धा करण्यापेक्षा नित्य नवा दिस जागृतीचा. आणि खरंच देव जो आपल्याला झोपेतनं जाग आणतो ना, नवा दिवस देतो ना, ती देणगीच आहे. झोपेतनं जागच आली नाही, काय करायचं? झोपेतनं जाग येते आहे आणि उद्याचा दिवस मिळतोय, हे भाग्यच आहे. नित्य नवा दिस जागृतीचा. असं लक्षामध्ये आला अभ्यास. पण अभ्यासाची आणखीन एक व्याख्या सांगतो, ती फार महत्वाची आहे. मनामध्ये सद्विचारांचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं आणि तसं आचरण करणं म्हणजे योगाभ्यासात अभ्यास. आता अभ्यासाचा अर्थ आता मी सांगितलं, अभि अधिक आस म्हणजे ठेवणं. ते वाईट गोष्टीबाबतही ठेवता येईल ना, मग तो अभ्यास हवाय का आपल्याला? नाही. आम्हाला योगसूत्राचा अभ्यास पाहिजे. योगसूत्राचे क्रमांक सांगतो. योगसूत्र 1 आणि 12 म्हणजे पातंजली योगसूत्र, आणि 1 आणि 13 हे असे आहे. अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध. निरोध म्हणजे नियंत्रण. अभ्यासानं आणि वैराग्यानं मनाचं नियंत्रण कर. तत्र स्थितौ यत्नोभ्यास. तुला जर अभ्यास करायचा असेल तर यत्न करावा लागेल. आता रामदास काय सांगतात बघा, यत्न तो देव जाणावा. किती एकमेकांशी जुळलेला आहे. तर अभ्यास सुद्धा प्रयत्नपूर्वक करावा लागतो. एक दिवस करून होत नाही, रोज करायला पाहिजे. म्हणून नित्य नवा दिस जागृतीच्या योगसूत्रात आहे. मग अभ्यासाची व्याख्या पुन्हा सांगतो. मनात सद्विचारांचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं, चांगल्या विचाराचं, आणि केलेल्या चिंतनानुसार आचरण करणं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाव, तो संत खरा. हा अभ्यासाचा अर्थ. एक साधन झालं. दुसरं कुठलं? वैराग्येनच गृह्यते. आणि वैराग्य पाहिजे. आता वैराग्याबद्दल माझं मी बोललोय, बऱ्याच जण आठवेल म्हणून कमी वेळामध्ये बोलतो. वैराग्य शब्दाचा अर्थ 2 प्रकारे करता येतो. वैराग्य शब्दात विराग शब्द आहे. वि अधिक राग. वि हा उपसर्ग आहे. राग हा संस्कृत मधला शब्द आहे. त्याचा अर्थ राग म्हणजे प्रेम. मराठीतला राग क्रोध नव्हे. मग वि अधिक राग, त्याच्या पहिल्या वीच आहे विगतः रागः. विगतः म्हणजे निघून गेलेला आहे. ज्याच्या मनाचा राग म्हणजे प्रेमही संपले आणि द्वेषही संपलाय तो. साधू संत वैराग्यशील असतात. ते विराग कोणाबद्दल? म्हणजे सामाजिक म्हणजे वैश्विक गोष्टींच्या बद्दल राग म्हणजे प्रेम नाही, विगता रागा. पण दुसरीकडं वि या उपसर्गाचा अर्थ विशेषा रागा असाही आहे. वि हा उपसर्ग आहे, त्याचा अनेक अर्थ असतात संस्कृतमध्ये. पण विशेषा रागा म्हणजे काय? राग म्हणजे प्रेमच, पण विशेषा म्हणजे विशेष प्रेम. फक्त कुणाबद्दल? भगवंताबद्दल. मग वैराग्याचा अर्थ बदलतो.
नेहमीच्या जगाबद्दल अप्रेम, नेहमीच्या जगाबद्दल अरुची, आणि भगवंताबद्दल मात्र प्रेम, भगवंताबद्दल मात्र रुची, की वैराग्याचा अर्थ बदलला. आणि एकदा हा वैराग्याचा अर्थ बदलला की आपल्या लक्षामध्ये येईल की जगातल्या सगळ्या रसापेक्षा, रस म्हणजे गुढी चव, षट रस जिभेचे, या सगळ्या रसापेक्षा श्रेष्ठ रस जर कोण असेल तर तो श्रेष्ठ रस हा ब्रह्मरस आहे, ब्रह्मानंद आहे. रसो वै सहा असा उल्लेख सरळ उपनिषद वेदामध्ये आलेला आहे. सहा म्हणजे तो परमात्मा, रसो वै तोच एकटा रस धारण करणारा आहे, अशा प्रकारचा उल्लेख दिसतो. रसो वै सहा असंही म्हटलंय. आणि दुसराही उल्लेख दिसतो, रसानाम रसतमा, रसानाम रसतमा, रसातला आणखी रस जर कुठला असणार, बेंद्रे सर जरा रसानाम रसतमः, सगळ्या रसामधला श्रेष्ठ रस जर कोणता असला, सगळ्या रसातला श्रेष्ठ रस जर कोणता असला, रसानाम रसतमः, त्या रसो वै सहा, तर तो ब्रह्मरस. म्हणून शब्द कुठला, विशेष रस, विशेष प्रेम, जे वैराग्याचा अर्थ आता बदलला. आपल्या संतांनी हेच किती छान शब्द सांगितले बघा. तुकाराम म्हणाले, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. जे वारकरी असतील त्यांच्या अंगावर रोमांच येते. तुका म्हणे चवी आले, तुकाराम म्हणतात अरे फार चवदार बनलं बघा, जेवण चवदार झालं. कसं, जे का मिश्रित विठ्ठले, भात खाताना त्यात थोडा विठ्ठल मिसळायचा की भात गोड लागतो. वारकरी करतात, वारकरी जपतो कसा, जर आपण अनुभवला असेल तर मी काय म्हणतोय काय, म्हणून मी रोमांच शब्द वापरतो. तुका म्हणे चवी आले, आणि कसलीच चव लागून गेली. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, विठ्ठलाचं मिश्रण केलं की मग वैराग्याचा अर्थ विशेष राग कळतो. आणि हे एका छोट्या गोष्टीतून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2 वाक्यात गोष्ट उल्लेखित तर आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. सीतामाईनं कृतज्ञता म्हणून फार मोठा रत्नहार हनुमंतरायाला दिला, स्वतःच्या गळ्यातला, महाराणीच्या गळ्यातला. आणि तो रत्नहार मारुती रायाने वानर चेष्टा म्हणून नव्हे, हनुमंतराय होते म्हणून, भगवत भक्त होते म्हणून, रामानं ज्याला मिठी मारून सांगितलं, तुला द्यायला माझ्याजवळ दुसरं काहीच नाही रे, तू एवढे उपकार केलेस माझ्यावर की फक्त मिठीच तुला मी देऊ शकतो, असा उल्लेख आहे एकनाथांच्या नाथ रामायणामध्ये, त्या अन्यत्रही आहे. मग राम जिथं दैवरले तो हनुमंतराय, त्या हनुमंतरायाला हार दिला, रत्नहार म्हणून तो वानर चेष्टा म्हणून नव्हे, भगवत भक्ती म्हणून झाडावर बसून हनुमंतरायांनी त्याचं प्रत्येक रत्न फोडलं, दाताने चावलं, तुकडा पाडला, आणि आज डोकावून बघितलं की आज सीताराम आहेत का, नुसता राम नाही, आज सीताराम आहेत का. आणि रत्नामध्ये जोपर्यंत राम आणि सीताराम नाहीत, रामायणामध्ये जोपर्यंत राम नाही, ते रामायण घेऊन काय करायचं, ते रत्न ते घेऊन काय करायचे. हे मारुतीरायाने दाखवून गेलं की जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये राम पाहिजे. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, विठ्ठल पाहिजे, राम पाहिजे, अंतरात्मा पाहिजे, आत्मा राम पाहिजे. गीता आपल्याला हे शिकवते आहे. मग वैराग्याचा अर्थ विशेष राग असा झाला. पण 2 प्रकारच्या साधनांनी तुम्ही कुठलाही योग करू शकता, कुठलाही करा. पण पुन्हा सांगतो, गीता हे वैचित्र्य आहे. काल परवा जसं आपल्याला डॉक्टर परांजपेंनी सांगितलं, विवेकानंदाचं वाक्य की पुष्पगुच्छ आहे, एक फूल नाहीये, अनेक तत्वज्ञान तिथे एकत्र आहेत. ती नदी आहे, गंगा नदी आहे, अनेक नदीला मिळतात. हे सगळं लक्षामध्ये घेतलं की आपल्या ध्यानामध्ये घेतलं, मग सगळा योग कुठलाही करा, 2 साधन मात्र विसरू नका. आता येऊया 6व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकाकडे आणि मग जायचं 7व्या अध्यायाकडे. शेवटचे 2 श्लोक असे आहेत बघा, 46 आणि 47. तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. आपल्याकडे गीतेमध्ये अभ्यास करणारे एका मोठ्या अभ्यासकाने, गीताप्रमाणे संबंधित ती व्यक्ती आहे, तिने आपल्या पुस्तकाला मुखपृष्ठात लिहिलंय तस्मात् योगी भवार्जुन. हे अर्जुना तू योगी हो असे शीर्षकच दिले. त्याचा कारण योगीचा अर्थ काही करा, कर्मयोगी करा, भाव सामयोगी करा, काही करा, पण योगी मात्र पाहिजे. आणि एवढंच भगवंत म्हणतात, आपलं सर्व देऊन टाकताय तस्मात् योगी भवार्जुन. पण हा जो मी तुला योगी सांगतो तो अधिक आहे. 6व्या अध्यायाचा शेवट आलाय. भगवंत म्हणताय
तमः शब्द येणार आहे. जे तर आणि तम युक्त तमाचे तो भक्त आहे. पण आता जो विषय चाललाय तो योग्याचा चाललाय. योग्याला भक्ती लागते, मी सांगतो थोड्या वेळानं. पण आता विषय भक्ताचा नाही चालला, आता योग्याचा चाललाय. तस्मात योगी भवार्जुन, म्हणून तू योगी हो. कुणापेक्षा तू अधिक आहेस बरं? एक म्हणजे तू तपस्वी माणसापेक्षा अधिक आहेस, तू ज्ञानी माणसापेक्षा अधिक आहेस, तू कर्मीभ्यश्च अधिको योगी, आणि जो कर्मी आहे त्याच्यापेक्षा अधिक आहे. आता अर्थ काय काय करायचा? तपस्वीचा अर्थ तप करणारा हा स्पष्ट आहे. तपस्वी तप करणारा, पूर्वी आपल्याला ऋषी मुनी तप करायचे ते तपस्वी, ठीक आहे. त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. आणखी पुढे काय म्हटलंय? ज्ञानेभ्योपी मतोधिका, आणि ज्ञानीपेक्षाही तू अधिक आहेस. आता विचार करताना आपण गीतेचं चिंतन करतोय. इथं ज्ञानी शब्द जो आलाय, हाच ज्ञानी शब्द पुढे 7व्या अध्यायामध्ये 16 आणि 17 मध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्त म्हणून सांगितलाय. तो जो ज्ञानी भक्त आहे तो ज्ञानी आणि हा ज्ञानी एकच का? एकच म्हणावं तर योग्यापेक्षा तो ज्ञानी अधिक, म्हणजे योगी हा त्या ज्ञानापेक्षा अधिक आहे असं कसं म्हणता येईल? तपस्व्यापेक्षा योगी अधिक, कर्मीभ्यापेक्षा अधिक, ज्ञानीभ्यापेक्षा अधिक. मग ज्ञानी कोण? तो ज्ञानी नाही. 7व्या अध्यायामध्ये जो ज्ञानी आपण बघणार आहे तो आत्मज्ञानी आहे, आणि हा ज्ञानी आहे हा फक्त जिज्ञासू आहे. याला ज्ञान हवंय पण आत्मज्ञान नकोय. त्याला प्रपंच ज्ञानही चालेल, विज्ञानही चालेल, ते निश्चित. पण इथला ज्ञानी म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये जो जिज्ञासू आहे तो घ्यायचा. अर्थ घेताना तपस्वी म्हणजे तपस्वी, ज्ञानी म्हणजे जिज्ञासू. ज्ञानी ज्या अर्थानं पुढे येणार आहे थोड्या वेळानं तसा नव्हे. आणि कर्मीभ्य याचा अर्थ काय? अनेकांनी अर्थ देताना कर्मीभ्यश्च म्हणताना कर्मी याचा अर्थ कर्मठ असा दिलाय. मला स्वतःला कर्मठ हा अर्थ पटत नाही. मला स्वतःला कर्मठ हा अर्थ पटत नाही. मी शब्द वापरतो कर्मरत. फक्त तो सकाम आहे एवढंच. कारण कर्मठ म्हटलं की आमच्या डोक्यात एक वेगळा विचार येतो, काहीतरी थोडा पुरसटलेला विचार येतो, गीतेला त्या शब्दात काही बोलायचं नाही. पुन्हा सांगतो, ज्यांनी कर्मठ अर्थ केलाय तो चुकीचा मी म्हणत नाही, ते म्हणायचा आपल्याला अधिकार नाही. आम्हाला असं वाटतं एवढंच म्हणून थांबायचं. कुणाला काय वाटतं आपल्याला वाद घालायला द्यायचं नाही. मला असं वाटतं गीतेची परवानगी आहे. पण कर्मेपेक्षा कर्मरत असा घ्या, फक्त तो मात्र सकाम आहे, निष्काम नाही. निष्काम झाला तर काय होईल बरं? तो योगीच होईल ना. योग्यापेक्षा आधी कसं काय होणार? तस्मात योगी भवार्जुन. कुणापेक्षा आधी? तपस्व्यापेक्षा, कर्मरतापेक्षा, आणि आधी सांगितल्याप्रमाणे अधिक आहे तो जिज्ञासू पेक्षा. आणखीन एक जाता लक्षात घेऊया. तपस्वी आणि ज्ञानी यात काय फरक असेल बरं? असं म्हणतात, पटतं का बघा. जो ज्ञानाच्या मार्गाने जातो जिज्ञासू तो बुद्धी प्रधान असतो, आणि जो तपश्चर्या करणारा असतो तो भावना प्रधान असतो. तपश्चर्या करताना, देवाला प्रसन्न करताना खूपदा भावना प्रधानता ही त्या ठिकाणी जास्त येते, आणि जिज्ञासूच्या बाबतीत बुद्धी प्रधानता ही जास्त येते. पुन्हा सांगतो, असंच असेल असं नाही, शक्यता आहे. जिज्ञासू बुद्धी प्रधान असेल, तपस्वी हा भावना प्रधान असेल. आणखीन एक आहे, मी काल आपल्याला जी प्रिय असणारी 4 पुस्तकं आहेत ती सांगितली. त्यातलं जसं आपल्याला म्हणजे गीता मंडळ, जसं कर्णिकरांचं जे पुस्तक आहे गीता तत्व मंजरी, त्यात त्यांनी तपस्वी या शब्दाचा अर्थ हठयोगी असा दिलाय. शक्यता आहे तपस्वीचा अर्थ फक्त तप करणारा नव्हे, हठयोगी. कारण पातंजल योगानुसार जो हठ योगी असतो त्याला मोठे कष्ट करावे लागतात. काल मी बोललोय ना 6व्या अध्यायामध्ये की कुंडलिनी शक्ती जागृत करायची, ते वज्रासन घालायचे. ज्ञानदेव सांगतात मूळबंध, त्याला वाचून बघा, वाचून कळत नाही, मग करायला किती कठीण असेल आपल्या लक्षामध्ये येईल. तर सगळं ते कठीण काम आहे, आणि ते कठीण काम करणारा जर हठयोगी म्हटला तर पुन्हा सांगतो हठयोगी म्हणायचं नाही, मग हट्टाकडे जातं ते, हठ योगी म्हणायचं. ते बरोबर आहे, संस्कृत आहे. तर हठयोगी हा तपस्वी असू शकेल, जसं कर्णिकरांच्या म्हणण्यानुसार. पुढे जाऊया. आणि हे सांगून आता महत्वाची गोष्ट बघा, योगीचा अर्थ तुम्ही काही करा, कर्मयोगी करा, ध्यान योगी करा, ज्ञान योगी करा, भक्ती योगी करा,
पण या अध्यायाच्या शेवटी बरेच वेळा गीतेमध्ये प्रत्येक अध्याय शेवटी बाबा या सगळ्याला भक्तीचं अस्तर लावलं पाहिजे हे भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात. म्हणून ती नुसती गीता नाही, भगवत गीता आहे आणि श्रीमद भगवत गीता आहे. ते गाणं नाहीये नुसतं, हे आत्म्याचा हुंकार आहे, आत्म्याचं गाणं आहे. आणि जेव्हा त्या आत्म्याचा हुंकार म्हणून समोर येणार आहे तेव्हा भक्ती असणारच ना. शरणागती म्हणतात संस्कृतमध्ये, प्रपत्ती असं म्हणतात संस्कृतमध्ये, ते सगळं. आणि पुढे सांगितलंय ना, आपण बोलत नाही, पुढे सांगितलंय बघा, योगी नाम सर्वेशाम मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमा समे युक्त तमोमतः. तो युक्त तम आहे. आता ते युक्त शब्द गेला जे हजर होते तर आठवत असेल बघा, मी यत, युक्त आणि योगी या तिघाचा फरक सांगितला. यत म्हणजे जिंकणारा, जितेंद्रिय. युक्त याचा अर्थ दोन सांगितले, ते दोन्ही तर लागतात. आणि योगी म्हणजे युग. युक्तेचा अर्थ दोन सांगितले, तर एक युक्त म्हणजे संयमी आणि दुसरा युक्तचा मी अर्थ सांगितला आता संयुक्त, जे भगवंताला जोडलेला. एक वचन सांगतो म्हणजे कमी बोलावं लागेल. समर्थांनी म्हटलंय, जो विभक्त नव्हे तो भक्त. पटते की नाही बघा. समर्थ रामदासांनी म्हटले, कुणाला भक्त म्हणायचं, जो विभक्त नव्हे तो भक्त. जो भगवंताशी संयुक्त आहे, भगवंताशी जोडला गेलाय तो भक्त ना. मग युक्त याचा एक अर्थ भगवत भक्त संयुक्त आणि दुसरा युक्ताहार विहारस्य, या ठिकाणी संयम. भगवंतांनी मात्र आता गंमत केली आहे, इतका वेळ युक्ताबद्दल बोलले, आता युक्त तमाबद्दल बोलताय. तरच्या वर तम, तर तम म्हणतो ना आपण, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो ना इंग्लिश मध्ये, तर तम, तर ते तम आहे ना. म्हणू शकतो बघा, योगिनाम अपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना. मद्गतेन अंतरात्मना, जे आत्म्याने माझ्याकडे जातात, मद्गतेन जे अंतरात्म्यानं मला ओळखतात, आणखी श्रद्धावान असतात. श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमोमता. तेच खरे पुरे युक्त तम असतात, तेच खरे योगी श्रेष्ठ असतात, की जे भक्त श्रेष्ठ असतात. पटते का बघा, जे भक्त श्रेष्ठ असतात ते योगी श्रेष्ठ असतात. ते योगी श्रेष्ठानं भक्त श्रेष्ठ असावं लागतं, तर तो युक्त तमोमता. नाहीतर तस्मात योगी भवार्जुन, योग्यापाशीच फक्त थांबावं लागेल. म्हणजे 4 योग म्हणतोय, त्यातला चौथा योग जरी भक्ती योग असला तर तो सगळ्या योगांना एकत्र करणार आहे. पुन्हा साधं उदाहरण द्यायचं तर दूध गोडच आहे, पण दुधामध्ये साखर घातली ते दुग्ध शर्करा न्यायानं ते लहान मुलाला सुद्धा आवडतं. तसं तुमच्या सगळ्या योगामध्ये जरा भक्तियोग मिसळा, जरा भक्ती थोडीशी घाला, की निश्चितपणे तो सगळाच योग मोठा सुंदर होऊन जाईल. त्याला आणखीन एक कारण आहे, ते थोड्या वेळानं सांगतो. तर आता म्हटल्याप्रमाणे हा दुग्ध शर्करा न्याय युक्त तमो मतामध्ये आपल्या लक्षामध्ये आला. इथं 6वा अध्याय संपला आणि 6व्या अध्यायात आता 7व्या अध्यायाकडे आपण चालू. आपल्या लक्षात असं येईल की इतका वेळ ज्ञानकांड होत, आता भगवत भक्ती कांड आहे. जसं रामायणामध्ये बाळकांड आहे, अयोध्या कांड आहे, अरण्य कांड आहे, किष्किंधा कांड आहे, सुंदर कांड आहे, युद्ध कांड आहे. कांड म्हणजे पर्वत, कांड म्हणजे गट, कांड म्हणजे समूह. ते इतका वेळ आतापर्यंत आपल्याला ज्ञान 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 हे बरेचदा सांगून झाले. आता चक्क अध्याय क्रमांक 7 ते अध्याय क्रमांक 12 आपल्याला भक्ती सांगितली जाते. म्हणून एखाद्या इमारतीमधलं एक वेगळं दालन असावं, जसं गीता प्रासादामध्ये दालन आपल्याला भेटणार आहे, जे भक्तीचं दालन आहे. ओके, थोडा एका 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत, 15वा अध्याय पुन्हा पुरुषोत्तम योग आहे, 16वा अध्याय दैवास्व संपत विभाग आहे, ते पुन्हा स्वतःहून चांगलेच आहे. पण आपण बोलतोय भक्तीबद्दल. 9 आणि 12 त्याच्यात येऊन जात, अनन्यनिष्ठ योग आणि ज्ञानी भक्ती योग त्याच्यात येऊन जात. म्हणून म्हणतो 7 ते 12 भक्तीचं दालन आहे. इथं भक्तीचाच उहापोह होणार. भक्ती नसेल तर काहीच नाही होईल. असं आहे बघा, सगळ्या पारमार्थिक साधनांचा राजा कोण? सगळ्या आपल्याला देव मिळवायचा आहे. सगळ्या पारमार्थिक साधनांचा राजा कोण? तर भक्ती. पुन्हा विनोबाने दिलं साधं उदाहरण सांगतो. विनोबा म्हणतात, मला कपडा स्वच्छ करायचा. आता जुन्या काळचं उदाहरण आहे, नव्या काळातलं नाही. मला कपडा स्वच्छ करायचा किंवा मला स्नान करायचे, मला स्वच्छता हवी आहे. तर स्वच्छता हवी म्हणताना मी साबण आणला, सोडा आणला. आता जुना काळ असल्यामुळे मी शब्द उच्चारतो, आधीकडे कळतच नाही. रिठ्ठे आणले,
दुकानात नुसतं विचारतात रिठ्ठे म्हणजे काय कोण असतो, काय ते आहे होते. तर ते जे काय रिठ्ठे आहे, सोडा आहे, साबण आहे, हे सगळं मिळालं आणि पाणी तेवढं जर मिळालं नाही तर स्वच्छता होईल का? म्हणून मूळ आणि खऱ्या स्वच्छतेसाठी जड पाहिजे. साबण, सोडा, रिठ्ठे हे नंतर भर घालायची आहे. पाणी नसेल तर स्वच्छताच नाही. तसं भक्ती नसेल तर पारमार्थिक साधनच नाही. बाकी सगळी साधनं ठीक आहे, पण एक भक्ती जर नसेल तर बाकीच ती उपांग गौण अंग घेऊन प्रधान गोष्ट होणार. प्रधान की प्रधानच, आणि प्रधान आहे भक्ती. आता मागाचं वाक्य सांगितलं म्हटलं ते सांग. खरंच आपण विचार करूया की भक्तीचा फायदा काय. तर असं आहे बघा, एका महापुरुषाचं वाक्य आहे, भक्तीचा अमृतोपम. भक्तीला अमृत म्हणतात, गीता अमृतम म्हण. तर भक्तीचा अमृतोपम रसास, महापुरुषाचं वाक्य मी सगळं बुद्धी सांगतो. भक्तीच्या अमृतोपम रसास्वाद घेतला तरच तुमच्या जीवनातली विषय सेवनाची जी गोडी आहे, विषय सेवनाची जी गोडी आहे ती निशेष नाहीशी होते. प्रत्येक शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. विषय वासनेच्या गोडीपासून 3.5 हात देहधारी माणूस सुटतच नाही. तो निशेष नाही होत नाही. मग बघितलं आपण एकदा. आणि शब्द निशेष काही म्हणून उपयोगी नाही. राख तर निशेष जर नाहीसं करायचं असेल तर त्याच्याहून मोठं काही दाखवलं पाहिजे, त्या सुखापेक्षा मोठं सुख दाखवलं पाहिजे. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय, भक्तीची अमृतोपम रसास्वाद असेल तर जीवनाची विषय सेवनाची गोडी निशेष नाहीशी होते. महापुरुषाचं वाक्य असल्यामुळे ते लक्षात लगेच येण्यासारखं असल्यामुळं जास्त त्याबद्दल बोलायला नको, पण गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि त्या भक्तीकडे आता जायचं, 7 ते 12च्या भक्तीकडे जायचंय. फक्त एक मी सांगेन म्हटलं तेवढं सांगून पुढे जातो की मग आतापर्यंत आपल्याला 4 योग मिळाले. एक आहे ज्ञान योग, म्हणजे तत्वज्ञान योग, म्हणजे सांख्य योग. श्रीकृष्ण काय, मधुसूदन काय, मुरारी काय, कृष्णच. तर त्या पद्धतीने ज्ञान योग म्हटलं की ज्ञान योग म्हणजेच त्यावेळच्या भाषेत सांख्य योग. आज नाही, पण तेव्हा सांख्याच्या पलीकडे काही कळतच नव्हतं, म्हणजे इतकं सांख्य मोठे आहेतच. तर सांख्य योग, तत्वज्ञान योग आणि नुसतं ज्ञान योग एक झाला. दुसरा ध्यान योग, 6व्या अध्यायात बघितलेला पातंजल योग. तिसरा आहे कर्मयोग, निष्काम कर्मयोग. इथे एक सांगून टाकतो, लोकमान्य टिळक म्हणतात निष्काम कर्मयोग. भिडे शास्त्री म्हणतात, त्यांचे 2 शब्द आहेत, राष्ट्रधर्मी कर्मयोग, आसक्तीरहित कर्मयोग, त्या ब्रह्म कारणवादी कर्मयोग. त्यातला अधिक राष्ट्रधर्म महत्वाचा आहे, कारण त्यांनी आपल्याला सांगितलंय गीता धर्म हाच राष्ट्रधर्म. तर कर्मयोगाच्या मागे त्यांचा ते विशेष आहे. आणि आपण जर करंदीकरांच्याकडे गेलो तर ते निर्लेप कर्मयोग, निर्लेप, राष्ट्रधर्मी आणि निष्काम कर्मयोग. ते कर्मयोग सुद्धा असा झाला. आणि 4था जो आहे तो भक्ती योग, आता सांगितलेला. मग अशी शंका येईल की मी मुख्यतः ज्याच्या आधारे बोलतो विनोबांच्या, आधी ते 3 आणि विनोबाचा व्याख्यान मी मला बोललो. आपल्या दृष्टिकोनातून गीता कंठस्थ वर्गात गीताही महत्वाची आहे. आपण गीताही म्हणतो म्हणून मी विनोबांना शरण जातो, एक विनोबांच्याकडे प्रेम आहे म्हणून जातो. आणि दुसरीकडे गीता ब्रह्मंडामध्ये गीता कंठस्थ करताना गीताही आपण टाळत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गीता कंठस्थ झाली म्हणून झाली म्हटलं की रोज आपण त्या श्लोक वाचन झाले की गीताही वाचतो. इतकं गीतेवर आपलं प्रेम आहे. म्हणून माझी 4 महत्वाच्या, त्यात विनोबा आधी. एकदा सांगितलं म्हणजे कोणाच्या मनात शंका राहिली नको. तर विनोबा गीताई हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर मग असं लक्षात येईल की विनोबाने जो तो साम्ययोग सांगितला, जो व्यक्तिशः मला अधिक प्रिय आहे, व्यक्तिशः तो साम्ययोग नेमका काय आहे. खरं तर साम्ययोग सगळ्यातच आहे ना. एका साधकाशी बोलत होतो, त्याला मला बरोबर आढळलं की साम्ययोग या 4मध्ये आहेच की. 4 मिळून साम्ययोग म्हणता येईल ना. साम्य योग हे 4 म्हणता येईल ना, तो येईलच, शंकाच नाही. मग हा साम्ययोग काय वेगळा आहे बरं, हा साम्ययोग काय वेगळा आहे याच्यावर विचार करून एक मला शब्द सुचलाय तो सांगतो, तुम्ही त्यावर विचार करा, नंतर ते त्यावर अधिक आपण बोलू. हा जो विनोबांचा साम्ययोग आहे तोही भक्तियोगच आहे, पण तो भक्तियोग अद्वैती भक्तियोग आहे. आपण जे 4 श्लोक माझं बघितले, ज्यात मी महाराष्ट्रातले 5 संत सांगितले, ते सगळे सृष्टीमध्ये विश्वामध्ये भक्ती करतात. जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, भक्तियोग निश्चित जाण माझा.
म्हणजे हा भक्ती योग. ज्ञानी भक्ती योग म्हटलं तर नाही कळणार, पण अद्वैती भक्ती योग म्हटलं तर नेमकं कळेल. काही ना वाटतं भक्तीसाठी द्वैताची गरज आहे आणि ज्ञानदेवांचा त्याला विरोध आहे. भक्तीसाठी अद्वैत उपयोगी आहे. तर अद्वैती भक्ती योग असं सामयोगाला म्हटलं तर चुकणार नाही. किंवा मी पुढे बोलणाऱ्याचा शब्द उच्चारून ठेवतो, ज्ञानदेवांचा चिदविलास. अहो साम्ययोग म्हणजे काय आहे? ज्ञानदेवांचा चिदविलास आहे असं साम्ययोगाला माझ्याकडून मला म्हणावंसं वाटतं. हे लक्षात घेऊन आता जाऊया मुख्य अध्याय 7. 7व्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. परंपरेने चाललेलं नाव आहे आणि अगदी योग्य नाव. ज्ञान म्हणजे काय? पुन्हा वेळशास्त्रींची मदत घेतो. गीतासार पुस्तकात प्रस्तावनेतरी 7व्या अध्यायाचे म्हणताय, तत्वज्ञान आणि सृष्टी विज्ञान यांची स्वरूप स्थिती विशद करून. ज्ञान म्हणजे तत्वज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान, सृष्टीज्ञान. या दोघात फरक काय ते ज्ञानदेवांच्या आधारे पुन्हा थोड्या वेळाने बघूया. तर तत्वज्ञान आणि सृष्टीज्ञान या दोघांची स्वरूप स्थिती विशद करून, पुढचं फार महत्वाचं आहे, त्या दोहोंचा परस्पराशी कसा निकट संबंध आहे. म्हणजे आत्मज्ञान करणाऱ्या माणसानं विज्ञानाशी भांडण करायचं नाहीये. तर विज्ञानाला शरण जाणाऱ्या माणसानं, श्रीम माट्यांचं वाक्य होतं, प्रयोगशाळेला शरण जा. तर विज्ञानाला शरण जाणाऱ्या माणसानं आत्मज्ञानाशी भांडण करायचं नाहीये. हे दोन्ही परस्पर पूरक आहे. फक्त गोंधळ काय होतो थोड्या वेळानं सांग. आत्मज्ञान म्हणजे तत्वज्ञान, विज्ञान म्हणजे सृष्टीज्ञान, यांचा परस्पराशी संबंध काय ते या अध्यायामध्ये सांगितले आहे. इतकीच प्रस्तावना भिडेशास्त्री लिहिली आहे आणि मला वाटतं तेवढी पुरेशी. आता भिडेशास्त्री या सगळ्या अध्यायामध्ये फक्त 4 श्लोक महत्वाचे मानलेत. आपले सांगतो तेवढे लिहून घ्या आणि पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 4, श्लोक क्रमांक 5, श्लोक क्रमांक 16 आणि श्लोक क्रमांक 17. चार, 5, 16 आणि 17 एवढाच भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. जे महत्वाचे श्लोक आहेत. आणि त्या दृष्टीने विचार आपण करत गेलो. ते 4 श्लोक येतीलच, पण बाकी श्लोक हे बघूया. त्या दृष्टीने विचार करत गेलो की मूळ आपली बैठक काय शिकायचंय, काय लक्षात घ्यायचंय की ज्ञान आणि विज्ञान. लक्षात घ्यायचंय ज्ञान आणि विज्ञान. पुन्हा सांगतो दोन्ही लक्षात घ्यायचे. आणि दोन्ही लक्षात घ्यायचे म्हणून भगवंत म्हणतात बघा, पहिल्या अध्यायात त्यांनी सांगितलंय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मी काय सांगतो ते ऐक, पण काय ऐक बरं, माझं विशेषण आहे असंशयम समग्रम. असंशय म्हणजे निसंदिग्धपणे, शंका ठेवून नव्हे. आणि समग्रम म्हणजे एकांगी नव्हे, चारी बाजूने विचार करून. आत्मज्ञान आणि विज्ञान दोन्ही एकत्र आहे. असंशयम समग्रम ज्ञास्यसि तच्छृणु यथा. म्हणजे भगवंताला जाणलं पाहिजे. कारण पुढे मी सांगणार आहे विश्वात्मक देव आणि विश्वोत्तीर्ण देव. तो देव 2 ठिकाणी विभागला एका अर्थानं. बघूया. हे ज्ञानदेवांचं तत्वज्ञान आहे चिदविलास, थोड्या वेळाने येईल. पण मुद्दा असा की सगळं जाण बाबा. असंशयम समग्रम जाणायचं ठरलं. मग काय जाणायचं ठरलं बरं? श्लोक क्रमांक 2 बघा. ज्ञानम तेहं स विज्ञान मिदं वक्ष्याम्यशेषतः यज् ज्ञात्वा नेय भूयो न ज्ञातव्यमवशिष्यते. ज्ञानम तेहं स विज्ञानम इदम. हे ज्ञान आणि विज्ञान अशेषतः वक्ष्यामि. वक्ष्याम्यशेषतः शिल्लक न ठेवता मी तुला समजावून सांगतो, ते तू लक्षात घे. यज् ज्ञात्वा, जे तू लक्षात घेतलंस तर नेह भूयोन्यत. तसं जो झालाय नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. अरे बाबा एवढं जाणलंस ना तर जाणायचं काही उरणारच नाही. मग विभूती योगात काय म्हणते लक्षात येते, विद्या नाम. विद्येमध्ये श्रेष्ठ कोण? अध्यात्म विद्या. का अध्यात्म विद्या श्रेष्ठ? तर एकदा तू आत्मज्ञान आणि विज्ञान सृष्टी ज्ञान जाणलंस ना की जाण्याचं उरलंच आहे. ज्ञानम तेहं स विज्ञानम. स म्हणजे स. विज्ञानासह आत्मज्ञान, आत्मज्ञानासह विज्ञान. तू जर जाणलंस तर जाण्याचं काही उरतच नाही. आणि तेच तुला मी सांगतो. पुढच्या श्लोकामध्ये एक महत्वाची अट सांगून टाकली की अडचण सांगितली आहे की हे योग ज्ञान जे सृष्टी
विज्ञान तत्वज्ञान जाणणारी माणसं मुळात किती असतात? तर हजारो मध्ये एखादा असतात आणि त्या एखाद्यामध्ये सुद्धा एकमेव असतो. समजून घेऊया. जाणणारी माणसं अगोदर हजारात एक, तिथं ते शब्द आहे. जाणणारी माणसं हजारात एक आणि ते एक जे निर्माण झाले 10-12 एक, त्याच्यामधला एकमेव. असं असेल तरच हे ज्ञान कळतं, नाहीतर ज्ञान कळत नाही. असं म्हणून पुढं मग पराप्रकृती आणि अपरा प्रकृती या दोघांच्या बद्दल वर्णन करून 7वा महत्वाचा श्लोक येणार आहे. मत्तः परतरम नान्य किंचिद अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. त्या श्लोकाकडे मला मुख्य जायचं, जास्त बोलायचं. पण तिकडे जात असताना आठवतं का बघा, दुसऱ्या अध्यायात आपण आडीवर बोललो, त्या हॉलमध्ये बोललो होतो की गीतेनं सगळ्यात मोठी गोष्ट काय केली तर सांख्य तत्वज्ञान म्हणजे प्रकृतीचं तत्वज्ञान जसंच्या तसं स्वीकारलं. फक्त तिच्यामध्ये तुकारामाने जसं विठ्ठल मिश्रित केला तसं गीतेने त्याच्यामध्ये ईश्वर मिसळला. सांख्य तत्वज्ञान निरीश्वरवादी आहे, ते गणित आहे, संख्या आहे. अमुक अमुक अष्टधा प्रकृती शब्द येणार आहे. ती प्रकृती भगवंताची आहे, तिला आदी माया म्हणा, योग माया म्हणा, मूळ माया म्हणा, थोड्या वेळाने सांगतो. पण ती माया शक्ती त्याची आहे. माझी शक्ती माझीच असते ना, माझी वेगळी नसते शक्ती. तसं तर ती जी प्रकृती आहे, तिची जी भाषा आहे, तिचं जे सांख्य तत्वज्ञान आहे, जे परंपरेने चालत आलं तर अत्यंत वंदनीय होतं गीतेच्या कालखंडामध्ये, त्या तत्वज्ञानात फक्त ईश्वर मिसळला आणि तिला परा प्रकृती म्हटली. आणि जी सांख्यांची घेतली तिला अपरा प्रकृती म्हटली. अपरा म्हणजे दुसरी, अपरा म्हणजे कनिष्ठ, दुसरी आणि कनिष्ठ, आणि परा म्हणजे मोठी, सर्वोच्च, पलीकडची. या जरा गोंधळ होतो, नीट आपण लक्षात घेऊया. परा म्हणजे श्रेष्ठ आणि अपरा म्हणजे कनिष्ठ. ही अपरा प्रकृती चक्क सांगितलं 8 प्रकारची आहे. आणि गीतेचं हेच कौतुक आहे की 5000 वर्षापूर्वी विज्ञानानं शरण यावं असं त्या ठिकाणी दाखवलंय एका श्लोकात. बघा, भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्ने भिन्ना प्रकृती रष्टला. ही माझी 8 प्रकारची प्रकृती आहे. आणि 5000 वर्षापूर्वी सांगितले की त्या प्रकृतीचे 5 मोठे घटक आहेत. मला सांगा, आज तरी जगात त्याच्याच्या 5 मोठे घटक आहेत का? आपण बालपणापासून शिकत आलोय, पृथ्वी पृथ्वी भूमी, इथे शब्द आहे भूमी रापो नलो वायू खम मनो. आपण तेच म्हणतो, पृथ्वी म्हणतो, आप म्हणजे पाणी म्हणतो, अनल म्हणजे वारा, अनल म्हणजे अग्नी म्हणतो, वारा म्हणतो, आणि ख म्हणजे आकाश म्हणतो. भूमी रापो नलो वायू खम. आपण 5 जी महाभूत म्हणतो, ती शब्द छान आहे, महाभूत. तर ती महाभूत आहेत म्हणून जे जे भेटे भूत शिल्लक आहे लक्षामध्ये घ्या. तर त्या महाभूताशी भूताने भांडण करून काय होणार? कशासाठी वनसंवर्धन पाहिजे, कशासाठी पर्यावरण रक्षण पाहिजे, तर ती महाभूत आहे, तो महादेवासारखी. त्याच्याशी भांडण करून कसं काय चालणार आहे? हे सांगितलंय गीतेनं. पण गीतेचं वैशिष्ट्य असं की 5 कशी जन्मास आली, कुठून जन्मास आली, कशी जन्मास आली तेही सांगितलंय. आणि विज्ञानाचा नियम आहे की सूक्ष्मातून स्थूल जन्मास येतं, स्थूलातून सूक्ष्म नाही. अणुरूपानं वेगळं, पण विज्ञान सांगतं सूक्ष्मातून स्थूलाकडे. आपला डार्विनचा सिद्धांत माहिती आहे, मनुष्य काही एकदम जन्मास आला नाही. मग सूक्ष्मातून स्थूलाकडे जायचं तर इथे छान सांगितलंय बघा, भगवंताचा अहंकार, भगवंताचं मन, भगवंताची बुद्धी माणसाजवळ पण आली ती अष्टधा प्रकृती आहे. तर समजून घेऊया. अहंकारम इति यम्ने भिन्ना प्रकृती अष्टधा. पहिला मुद्दा असा की हे 5 जन्मास यायला स्थूल सूक्ष्म काय घडलं बरं? तर भगवंताला असं वाटलं की एकाकी न रमते. मी एकटा आहे ना, मला बरं वाटत नाही, मग मला दुखता पाहिजे, 2 पाहिजे. खरं तर अद्वैत आहे, पण तरी मला अद्वैतासाठी, ते द्वैत नसून अद्वैतासाठी म्हणून, अद्वयासाठी म्हणून ते गेलं पाहिजे, म्हणून सृष्टी निर्माण झाली. म्हणजे भगवंताच्या मनामध्ये जेव्हा काही निर्माण करायचं, शब्द लीला कैवल्य, लीला खेळ करायचं मनात आलं, तेव्हा त्याच्या मनात अहम निर्माण झाला. आणि तोच अहम तुमच्या माझ्यामध्ये जीवात्म रूपानं आहे. परमात्म्याचा अहम
तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा जीवात्म रूपानं आहे. माझा जीवात्माचा अहंकार हा परमात्म्याचा प्रतिनिधी आहे. म्हणून मी म्हणतो पिंड ब्रह्मांड एक आहे, अहम ब्रह्मास्मी एक आहे. मध्ये येणार कुठून? सूर्याचा किरण सूर्यापासून येतो. माझाही जीवात्म्याचा अहम परमात्म्याच्या अहम पासून आलाय. पहिला सूक्ष्म, त्याच्यानंतर आली बुद्धी, आणि त्याच्यानंतर आलं मन, आणि त्याच्यानंतर आले 5 स्थूल. हा सृष्टीक्रम आहे. किती गीतेचं विज्ञान आहे विचार करा. सूक्ष्मातून स्थूलाकडे जायचं ना. बरं, अहम कळला. अहम म्हणजे काय? जीवात्मा, भगवंताचा प्रतिनिधी रूप. पुढे जाऊया बुद्धी. आता बुद्धी म्हटल्यानंतर खरं तर गीतेला प्रज्ञाच म्हणायचे, नुसतं प्रज्ञ. कारण बुद्धी म्हणजे बुद्धी आणि बुद्ध्यांक याचे अनेक घटक असतात आपल्याला माहिती आहे. आपल्याला आत्मबुद्धीबद्दल बोलायचं किंवा रामदासांच्या भाषेमध्ये विवेकाबद्दल बोलायचं, सारासार विचाराबद्दल बोलायचं. असंमूढ व्हायचे आपल्याला, आपल्याला विवेक ज्ञान पाहिजे. मग बुद्धी शब्दाचा अर्थ निर्णय करणारी, निश्चय करणारी बुद्धी. ही भगवंतांना पण वापरली. त्यानं पशु निर्माण केले, पक्षी निर्माण केले, सगळ्यात लाडका माणूस निर्माण केला, त्या नराचा नारायण हो असा आशीर्वाद दिला. हे सगळं केलं त्यानं. तर तो निर्णय केला, जो निश्चय केला, ती बुद्धी. प्रकृतीचा एक गट आणि वर उरत त्याच्यातून येत मन. मन हे भगवंताचं पण आहे आणि आपलं पण आहे. आपलं तर आहेच आहे. मन काय करतं? मन म्हणजे अगदी साधी व्याख्या आहे, इंद्रिय आपली आणि आपली बुद्धी यांच्यातला सांधा म्हणजे मन. माझ्या इंद्रियांनी आता या विषय सुखाकडे वळायचं का वळायचं नाही हे बुद्धीला विचारून मन ठरवतं. जो स्थितप्रज्ञ असतो त्याला वासनेकडे वळावंसं वाटतच नाही. त्याची बुद्धी काम करते, निर्णय शक्ती असते त्याची नसते. मन वडाळ वडाळ उभ्या पिकातले ढोर. काय करणार? पण मन हे यासाठी सांधा रूपानं राहतं. तो सांधा सुद्धा त्याचा इंद्रिय आणि माझी बुद्धी याच्यातला सांधा म्हणजे मन. आता विचार करा, जगातल्या जड आणि अजाडामध्ये, जिवंत आणि मृतमध्ये या 8च्या पलीकडं काय आहे? दगड घेतला तर पहिले 5 असतील आणि माणूस घेतला 8 असतील. आता याची पण विभागणी खूप करता येते ना. तर आपल्या संस्कृत अभ्यासकांनी म्हणजे विक्रम केला. मी नावं सांगेन तुम्हाला पुस्तकाची. एक प्रकृती म्हणजे काय, सांख्य म्हणजे काय, सांख्य तत्वज्ञानावर शेकडो ग्रंथ आहेत, शेकडो. हे सांख्य तत्वज्ञान मात्र अगदी कमीत कमी किती आता सांगितलेलं 8 श्लोकांत, 8 प्रकार. आता अशा प्रकारची जी 8ची प्रकृती आहे तिला मात्र चक्क म्हणून टाकलं. इतकं सगळं सांगून अहम सुद्धा असून बाबा ती अपरा आहे. पुढच्या श्लोकामध्ये आहे, अपरे अपरेय मितस्पन्याम प्रकृती विधिने पराम जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत. इदम जगत धार्यते, जिच्यामुळे जगाला जगाची धारणा केली जाते, ती माझी परा प्रकृती मात्र वेगळी आहे. अपरा आधी म्हटले बघा, इयम अपरा बाजूला ठेव, इयम अपरा बाजूला ठेव. यदा इदम जगत धार्यते ताम ते अन्या अन्याम पराम जीवभूताम प्रकृतीम विद्धी. ती जीवभूत असणारी, अन्य असणारी ती प्रकृती समजून घे. आणि एका शब्दात सांगतो, ती परा प्रकृती म्हणजे चैतन्य, किंवा अधिक चांगला शब्द चित शक्ती. भगवंत कसा आहे बरं? सत, चित आणि आनंद. त्यातलं चित जे मधला आहे ते लक्षात घ्या. तो सत तर आहेच आणि त्याच्या इतका आनंद कुठंच नाही. पण चित शक्ती भगवंताची खरी शक्ती आहे. चित, चेतना, अंतःकरण. आणि ते एकदा चित लक्षामध्ये घेतलं की ती चित म्हणजे चेतना म्हणजे चैतन्य. मग पुढे आपण बघूया पुरुषोत्तम योगामध्ये की उत्तम पुरुष कुठला, पुरुष कुठला आणि देह कुठला. गंमत बघा, उत्तम पुरुष व्हायला आधी कोणता पुरुष पाहिजे की नको? तो उत्तम पुरुष कसा होणार? आणि तो पुरुष राहतो कुठं? पुरात राहतो, त्याला देही म्हणतात. हे सगळं बघायचं नंतर आपल्याला. तर हे सगळं 15व्या अध्यायामध्ये बघायचं असेल तर त्याची सुरुवात आता करून ठेवूया आपण की एक चैतन्य. ही भर घातली सांख्यांच्या मध्ये गीतेनं, हे गीतेचं वैशिष्ट्य. आणि ती भर घालताना सगळ्यात सुंदर गोष्ट केली असेल तर ती म्हणजे ज्ञानदेवांचा चितविलासवाद हा गीतेमध्ये ओतप्रोत भरलाय. गीता ज्ञानेश्वरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं?
ती का बरं भावार्थ ज्ञानेश्वरी आहे, ती काय माऊलीची आपल्या मराठी माणसांच्या कृपा आहे. एक वाक्य सांगू मी आपल्याला. अनेकांनी असं म्हटलंय की गीतेवर जितकी आजपर्यंत भाष्य झाली संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, अन्य भाषेमध्ये, तिच्यात चांगलं भाष्य कुठलं असेल, भाष्य म्हणतोय मी, भक्ती म्हणत नाही, भाष्य म्हणतोय, तर ज्ञानेश्वरी. असं अनेकांनी म्हटलेलं आहे. काय म्हणायचं कारण, एका शब्द अनेकदा बोलते पण सांगतो, चिदविलासवाद कुठे आहे बरं, हो गीतेतच आहे. मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. किती छोटा साधा दृष्टांत दिलाय बघा. सूत्रे मणिगणा इव. आपण जपमाळ करतो, ते डोळ्यासमोर आणा. आपण फुलांची माळ करतो, दारावर लावतो, हार करतो, डोळ्यासमोर आणा. त्यातली फुलं, त्यातले मणी एका दोऱ्यावर अवलंबून असतात. आणखी लक्षात घ्या, मण्यांची किंवा फुलाची हालचाल ही दोऱ्याकडनं नियमित आणि नियंत्रित असते. मणी किंवा फूल ठरवत नाही की मी कुठे जायचं. तसं या जगामध्ये चिन विलासामध्ये चिन्ह ठरवायचंय की कुठला विलास करायचा का करायचा नाही, विलाप करायचा. विलाप न करता विलास करायला पाहिजे असेल तर सूत्रे मणिगणा. आणि एवढं कळलं की मग ईश्वर मानायचा का मानायचा नाही, त्याला रिटायर करायचं का करायचं नाही, सगळं आपल्याला ठरवता येईल. आपण निश्चितपणे विचार करू शकतो की आपण मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा. एका वाक्यात सांगतो, मण्यांची हालचाल सूत्राधीन असते. सूत्राधीन, सूत्राला उदाहरण देणार आहे. सूत्राधीन असते तशी सगळ्या जगातल्या गोष्टी ईश्वराधीन. पण ईश्वराधीन म्हणजे काय, दैववाद निर्माण करायचा आहे का, दैववाद गंगेचे ठेविले अनंतेचा अर्थ सुद्धा आपण घेतो तो नाहीये, तो करा म्हणतो. दैववाद करायचा नाहीये, फक्त ईश्वराकडनं ते नियंत्रित आहे आणि ते ईश्वराला मला वश करून घ्यायचं. गुरुदेव रानडेंनी सांगितलं की माया विजय म्हणजे काय, ती माया ही जिंकण्यासाठी ईश्वराने मिळवलं पाहिजे. सूत्रे मणिगणा इव. तो सूत्रधार ताब्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. आणखी एक दोन उदाहरण सांग, मग पुढे जाऊया. गीता उपनिषदावर आधारलेली आहे आणि उपनिषदामध्ये छान उदाहरण असं येतं, ते उपनिषद आहे बृहदारण्य. त्यामध्ये असं म्हटलंय, सर्व सृष्टीमध्ये एकाच नाही. हे उदाहरण थोड्या वेळाने येणार आहे, ही जरा वेगळे उदाहरण सांगतो. बृहदारण्य शब्द लक्षात ठेवा, तो वेगळ्या संदर्भात उदाहरण सांगतो, येईल आता नको. आता एक वेगळा जरा मोठा उपनिषदाचाच घेऊया की चिदविलासवाद कसा आहे बरं. तर एका सृष्टीमध्ये, एका मराठी सिनेमात होतो तसं चित्रकार, तो जो काही चित्रकार आहे ना, तो सगळी सृष्टी चितारतोय. कशा प्रकारचे चितारतोय बरं, खरंच विचार करा. एखादा कुशल चित्रकार असला, पुण्यामध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आहे, एखादा कुशल चित्रकार असला तर तो चित्रात म्हणजे कॅनव्हासवर, समतल भूमीवर किती उठाव निर्माण करतो. एकच रंग असतो, एकच ब्रश असतो, पण नदीची खोली पण कळते आणि पर्वताची उंची पण कळते, वृक्ष पण कळतात, माणूस पण कळतो. रंग एक, ब्रश एक, चित्रकार एक, पण एवढा पसारा कसा निर्माण झाला. तसा तो एक चित्रकार आहे, एवढा पसारा निर्माण झाला. किंवा एवढं मोठं संगीत, एवढे मोठे सूर, एवढं मोठं नाद ब्रह्म, पण ह्या नाद ब्रह्माच्याकडे आपल्या हातात एक जर सतार असेल तर त्या सतारीच्या मदतीनं किंवा दुसऱ्या भाषेत म्हणूया 7 सुरांच्या मदतीनं, 7 सुरांच्या मदतीनं सगळे नाद ब्रह्म निर्माण करता येतं की नाही. एकाच रंगाच्या मदतीनं सगळी चित्रकला निर्माण करता येते की नाही. किंवा अगदी पटणार उदाहरण आपल्या मराठी भाषेचं घेऊया. मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आणि तुकारामांचा गाथा आहे, गौरी शंकर आणि कांचनगंगा आहे. एवढं जे मराठी आमचं साहित्य आहे त्याचे वर्ण किती आहे. मराठी भाषेचं वर्ण 52च आहेत ना, पण 52 वर्णातून एवढी मोठी वाङ्मय सृष्टी निर्माण होते. 52 वर्णातून वाङ्मय सृष्टी, रंगातून चित्र आणि सुरात्मक ताल आणि लय आणि नाद ब्रह्म, तसं एका विश्वात एका परमेश्वराकडून चिद विलास. आता एक गोष्ट सांगून ठेवतो जी खूप आपण पुन्हा बोलू, जी मला स्वतःला प्रिय आहे. माझ्या दोन्ही पुस्तकात ती मांडली आहे. वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयी आणि पुस्तक वारकरी विश्व आणि समर्थ रामदास, त्या दोन्ही पुस्तकात असा मुद्दा मांडलाय, चिदविलासवाद. चिदविलासवाद ज्ञानदेवाने सांगितलेलं नीट 2 वाक्यात सांगतो, तो लक्षात घ्या. जो म्हणतात परतरम नान्यत, या काय म्हणतात परतरम नान्यत, अशा वेगळं काही नाही. आहे बरं ज्ञानदेवांचं म्हणणं. आणखी सांगतो, हे ज्ञानदेवांचं म्हणणं मुळात नाथ पंथात नाही, त्याला काश्मीरी शैव मत असं म्हणतात, शांभव अद्वय म्हणतात. शब्द ऐकून ठेवा, तत्वज्ञानातले शब्द पारिभाषिक आहे. म्हणजे असं
की देव दोन प्रकारचा आहे, एक विश्वात्मक देव आणि विश्वोत्तीर्ण देव. त्याला शांभव अद्वय, शंभून सांगितलेलं अद्वय, अद्वैत पेक्षा अद्वय शब्द आधी बरोबर आहे. अद्वय जे आहे ते अद्वय शांभव काय आहे बरं, तर विश्वात्मक देवाची सेवा करायची, साधना करायची, रामराज्याची सेवा करायची आणि विश्वोत्तीर्ण जो देव असतो त्याची उपासना करायची. म्हणजे चिरविलास नेमका कळतो. मी 24 तासात एक 10 मिनिटं तरी मनापासून जप केला पाहिजे, मनापासून गीतेचा एक अध्याय म्हटला पाहिजे, तर मी विश्वोत्तीर्ण देवाची उपासना केली. पण नेहमीच्या माझ्या 24 तासामध्ये मी विश्वाची सेवा केली पाहिजे, त्याला विश्वात्मक देव म्हणतात. आणि हे ज्ञानदेव प्रसादांना सांगतात, आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे पसाय दान हे. निवृत्तीनाथाने आज्ञा केली खरी की कलिमध्ये ग्रस्त सगळे जग आहे, यांना गीता शिकव. निवृत्तीनाथ म्हणाले आणि ज्ञानदेवाने ती सेवा म्हणून केली, म्हणून आता विश्वात्मक केली. ती सेवा आहे माऊलीची. मग ते तुम्हाला विश्वात्मक देवाची सेवा करायची असते आणि विश्वोत्तीर्ण देवाची उपासना करायची असते, वैयक्तिक घरात डामडौल न करता. आणि ती घरामध्ये केली की दोन्ही देव प्रसन्न होतात. आणि मग कळतं मत्त परतरम नान्य किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. खरं अत्यंत महत्वाचं इथंच आहे, कारण इथंच ज्ञानही कळलं आणि विज्ञानही कळलं. पण चांगला शिक्षक जसं आणखी उदाहरण देऊन सांगतो म्हणजे मुलाला कळतं भगवंत चांगला शिक्षक आहे. कुणी अध्यायात मोठी गंमत आहे, मी तुम्हाला दाखवून देणार. या अध्यायामध्ये 16वा अध्याय पण आहे, या अध्यायामध्ये 10वा अध्याय पण आहे. सगळे जे पुढे येणे सगळे येऊन जाते. बघूया आपण लगेच पुढे गेलो की आपल्याला अध्याय क्रमांक 10 भेटणार. अध्याय क्रमांक 10 आहे विभूती योग. त्या विभूती योगाचा शेवट करताना म्हटलंय, अरे विभूती म्हणजे काय बरं, आधी सांगतो. विभूती म्हणजे भगवंताचा जिथं आविर्भाव असतो त्याला विभूती म्हणतात. आविर्भाव म्हणजे अस्तित्व. हे सांगताना गीतेमध्ये त्या 10व्या अध्यायाने म्हटलंय यत् यत् विभूती मत सत्वम, यत् यत् विभूती मत सत्वम. सत्व म्हणजे सत अधिकत्व, सत्व रजतम मधलं सत्व नव्हे, सत अधिकत्व. तर यात यात विभूती मत सत्वम ती विभूती असं पुढे सांगणार आहेत ना. आणि त्या 10व्या अध्याय जे सांगितलंय तेच आता सांगितलंय की बघा, तेवढे बघत चला 8वा 9वा 10वा अध्याय जरा बोलत जातो म्हणजे कमी वेळ लागेल. सगळं जे पाणी घेतला, रस घेतला, तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मी रस आहे, चंद्र सूर्यामध्ये मी प्रकाश आहे, वेदामध्ये मी ओंकार आहे, आकाशामध्ये मी शब्द आहे, माणसामधला मी पराक्रम आहे, पृथ्वीमधला मी पुण्य गंध आहे, त्याच्यामध्ये मी चंद्र सूर्य आहे, सर्व भूतांचं जीवन मीच आहे, तपस्यांचा तपही मीच आहे. एकच पुढे म्हटले बलम बलवतामस्मी, बलवानांचं बल मी आहे. मात्र कामराग विवर्जितम, ते बळ हिंसादायक नको, अहिंसादायक पाहिजे. आणखी सांगितलं धर्मो विरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आणि धर्माला विरुद्ध नसणारी सुखेच्छा. काम याचा अर्थ नेहमी वासना असतो, पण इथं तो नाही आहे. इथं सुखेच्छा. कशी सुखेच्छा, मात्र धर्म अविरुद्ध. धर्मानं जे सांगितलंय आपल्याला त्याला अविरुद्ध असणारी म्हणजे धर्माला अनुकूल असणारी जी सुखेच्छा, जो काम तो मी आहे असं भगवंत म्हणजे. आता मी जे बोललो हा विभूत योग नाहीये का? हे जे सगळं मी आता सांगितलं विभूत योगात हेच म्हणते ना, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. मग विभूती योग, छोटा विभूती योग इथंच आहे असं लक्षात येईल. 2 गोष्टी बघून फक्त जाऊया. तिथं विभाव वसव शब्द आहे. विभाव वसव मूळ शब्द आहे विभाव वसू. त्याचा अर्थ काय? विभा या शब्दाचा अर्थ तेज किंवा प्रकाश. प्रभा शब्द आपल्याला माहितीच आहे. विभा हे तेज किंवा प्रकाश, ते असणारा वसू. मग अर्थ त्याचे 3 आहे, सूर्य ही, चंद्र ही आणि अग्नी. आणि गीता अभ्यासकांना माहिती आहे ते शब्द वारंवार येतात. सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, अग्नीचा प्रकाश, सगळे विभाव वसूच आहे. हा एक मुद्दा. आणखीन एक मुद्दा असा की या विभूती योगामध्ये भगवंताने एक मोठी गोष्ट केली आहे. जरा लक्ष दिलं की लक्षात येतं की त्याच्यामध्ये संवेदना पण गाळलेल्या नाहीत आणि पराक्रमही गाळलेला नाही. कारण ज्ञान विज्ञानम अशेषतः शिकायचं. काय अध्यायाचं नाव?
ज्ञान विज्ञान योग. आत्मज्ञानाचं खूप बोलून झालं, मग संवेदनांच्या बद्दल कशाला बोलायला पाहिजे, पराक्रमाबद्दल कशाला बोलायला पाहिजे, ते तर इह लोकातलं आहे ना. पण वेद वाङ्मयाने आपल्याला सांगितलंय जितकं निश्रेयस महत्वाचं आहे तितकंच अभ्युदय महत्वाचं आहे. रथाची 2 चाकं आहेत, रथाला दोन्ही चाकं पाहिजेत. हा, आत्मकल्याण सगळ्यात जास्त आहे, पण आत्मकल्याणासाठी पाया म्हणून, बैठक म्हणून, कोंदण म्हणून, मदत म्हणून अभ्युदय पाहिजे. अभ्युदय जर नसेल तर निश्रेयस चालत नाही. रामकृष्ण परमहंसांनी म्हटलंय जाडी भरडी अशी गोष्ट वस्त्र आणि अन्न म्हणून मिळाली नाही तर आपण परमार्थ तरी काय करणार. हे रामकृष्ण परमहंसांनी म्हटलंय, ते टाळून चालत नाही. शेवटी 3.5 हाताचा देह आहे ना. म्हणून या विभूती योगामध्ये मुद्दाम लक्षात आणून देतो की या ठिकाणी काय काय बघा, पराक्रम आहे, तेज आहे, तप आहे, बुद्धी आहे आणि सत्व बल आहे. ते बल मात्र असुरांचं नाहीये. म्हणून बलानाम बलवताम मस्ती जेव्हा म्हटले ना तर ते सत्व बल आहे. पण सत्व बल आहे, तेज आहे, तप आहे, बुद्धी आहे, पराक्रम आहे. आणि माझा नेहमीचा शब्द म्हणजे इथं समर्थ अहिंसा आहे, संपूर्ण अहिंसा आहे, अर्धवट नाही. दया तिचे नाव भूतांचे पालन इथं नाही थांबायचं. आणि निर्गालन कंटकांचे हा गीतेचा वास आहे. आता एवढी आत्मज्ञानाची चर्चा केल्यानंतर पराक्रम कशाला, बळ कशाला, तेज कशाला, ते सगळं नसेल तर दुबळ्यांच्या अध्यात्माला किंमत नाही. स्वातंत्र्य सावरकर सांगत त्याप्रमाणे पराक्रमी माणसानं काही सांगितलं लोकांना पटतं, पण पराक्रम टाळून नाही चालत. हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. जाता जाता गीतेचा हाही विचार लक्षामध्ये घ्या. इथं झाला विभूती योग, असे आपल्या लक्षामध्ये येईल. या 7व्या अध्यायामध्ये जसा विभूती योग आहे ना तसं पुढं अध्याय क्रमांक 13 आणि 14 मध्ये त्रिगुणांचं वर्णन येणार. अध्याय क्रमांक 13 आणि 14 मध्ये त्रिगुणांचं वर्णन येणार आहे. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम. आता पुन्हा एकदा आठवणीसाठी सांगतो, आत्ताच मी सत्वाची फोड वेगळी केली. सत अधिकत्व अशी करायची नाही. सत अधिकत्व अशी फोड न करता आहे तसा शब्द स्वीकारला तर तो सत्व होतो. आणि आपण म्हणतो अमका तमका माणूस सात्विक आहे, सात्विक आहे, सात्विक काम, सात्विक बोलणं यात जे सत्व आहे ते सत अधिकत्व नव्हे. हे नीट लक्षात घेऊया. आता बघा 13 आणि 14व्या अध्यायामध्ये सत्व रज तमाबद्दल भरपूर बोललंय. म्हणून तर तिथं गुणातीत येणार आहे. त्रिगुण कडून त्रिगुणाच्या पलीकडचा करणार आहे. पण भगवंतांनी याही अध्यायामध्ये त्रिगुणाबद्दल थोडं बोलून टाकलं. या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 12, श्लोक क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 14 तिन्ही श्लोकामध्ये त्रिगुणांचंच वर्णन आहे. बघूया, महत्वाचे श्लोक घेऊया. आधीचा श्लोक घेऊया 12वा. 13वा सोडून देतो, तुम्ही नंतर बघा. 12वा श्लोक असा आहे, ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्चये मत्त एवेति तान विद्धि न त्वहं तेषु ते मयि. बाबा मी त्रिगुणाबद्दल तुला सांगतो. बघा ती 8 प्रकारची प्रकृती सांगितली ना. 7 सुरातून नाद ब्रह्म निर्माण झालं ना. त्या 7 सुरातून जे अनेक राग निर्माण झाले ते वेगवेगळे नाहीत का. म्हणजे भूप राग एक आपल्याला माहिती आहे, भूपाळी ही पण आपल्याला ऐकून माहिती आहे. आणि अन्य राग माहिती आहे, जे सकाळच्या वेळी म्हणायचे, संध्याकाळच्या वेळी म्हणायचे. गणित आहे सरळ ते. म्हणजे एका 7 सुरातून अनेक राग निर्माण झाले. तसं अष्टधा प्रकृतीमध्ये त्रिगुण मिसळल्यानंतर सगळी लोकसंख्या, सगळं जग निर्माण झालं. आणि पिंडे पिंडे मधील भिन्ना कुंडे कुंडे नवंपया जातौ जातौ सदाचारा नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळेपण दिसेल यात शंका नाही. का निर्माण झालं माहितीये, मिसळले एकमेकांमध्ये. किती एकमेकांमध्ये मिसळले पहा. आणि त्या सत्व रजत तमाचं तर खूपच मोठं आपल्यावर असतं. खरं बोलायचं तर आपल्या ते तिन्ही गुण असतात, प्रत्येकात असतात. कधी सत्व डोकं वर काढतो, कधी रज काढतो, कधी तम काढतो. कुणाला खाली ठेवायचं, कुणाला वर आणायचं हे आपण ठरवायचं. कधी कधी कळत नका आपण करतो, पण करत नाही असं नाही. भलेपणा जेव्हा होतो तेव्हा सत्वगुणाचा जय जयकार असतो. हा विषय आधी बोलायला लागतो.
पण इथं म्हटलंय ये चैव सात्विका भावा राजसास तामशास्त्रे मत्त एवेति तान विद्धी. आता नीट बघा, मत्त एवेति तान विद्धी, हे त्रिगुण सुद्धा माझ्यापासून निर्माण झालेले आहे. तर विषय झाला ज्ञान विज्ञान योग. अष्टधा प्रकृती कुणापासून आली? भगवंतापासून. त्रिगुण कुणापासून आले? भगवंतापासून. पण एक लक्षात घ्या की हे सगळे माझ्यापासून आलेत, हे सगळे माझ्यापासून आलेत, पण मी त्यांच्यात मर्यादित नाही. मी अमर्याद आहे, म्हणून मी अविकारी आहे, म्हणून मी अज आहे, म्हणून मी निर्विकार आहे. साध्या भाषा सांगू, ईश्वराचा महिमा आपण गातो, ईश्वराचा महिमा गातो, ईश्वरात महिमा सामावतो, पण महिम्यात ईश्वर सामावतो का? गातो ईश्वराचाच महिमा ना, पण महिम्यात ईश्वर सामावत नाही, म्हणून तर तुझा महिमा गाता येत नाही असं पण म्हणतो ना. म्हणून म्हटले बघा, न त्वहम तेषु न तू अहम तेषु ते मयी. मी शब्द नीट लक्षात घ्या, मी त्यांच्यात मर्यादित नाही, पण ते मात्र माझ्यात समाविष्ट आहे. जे नेमकं कळलं, मी त्यांच्यात मर्यादित नाही, मी अमर्याद आहे, पण ते माझ्यामध्ये समाविष्ट आहेत. उदाहरण सांगितल्याप्रमाणे महिम्यामध्ये ईश्वर मावत नाही, पण ईश्वरात महिमा मावतो. ते त्रिगुण ईश्वरामध्ये असू शकतात. आणि या त्रिगुणांची निर्मिती, ही अष्टधा प्रकृतीची निर्मिती, या सृष्टीची निर्मिती मी एकाच्या मदतीनं केली आहे. ती माझी शक्ती आहे. भगवंताने तिला माया असं म्हटलेलं आहे आणि ही टाळता येत नाही. ब्रह्म तिथे माया हे का लेकर आपल्याकडे बरं? तर ब्रह्माचं विश्व ब्रह्म व्हायला पाहिजे असेल, विश्वात्मक देव व्हायला पाहिजे, तर विश्वोत्तीर्ण आहेच की, पण विश्वात्मक देव व्हायला पाहिजे असेल तर मायेची मदत घेतल्याशिवाय ब्रह्माला पुढे जाता येत नाही. मूळ मुद्दा एकाकी न रमते. एकटे पण देवाला पण आवडत नाही, मग त्या मायेची मदत घेतली. आता मायेला नुसतं माया म्हणू नका, तर गडबड होते. अगं मायेची व्याख्या सांगू, माया उलटी केली या मा, या म्हणजे जी, मा म्हणजे नाही. माया ही यामाच आहे, ती उलटी केली म्हणजे शब्द फिरवले की काही नाहीच. म्हणून आता रज्जुवत म्हणजे स्वप्नातलं स्वप्नासारखं सर्प रज्जू दृष्टांत अमुक्त मुख्य सगळं आलंय ना, तिकडे मी जात नाही, त्याचा सगळं गोंधळ होतो. मला फक्त चितलेला पुरतं बोलायचं. तर त्या मायेकडे अन्य गोष्टीकडे न जाता तिला माया म्हणताना गीतेनं जो मायेला शब्द वापरलाय तेवढा आपण आपल्या मनावर पुरून टाकूया ना. आणि गीतेनं मायेला माया न म्हणता, कारण ती यामा होते म्हणून तिला माया न म्हणता योग माया म्हटलेला आहे, आणि तेवढा आपण मनावर पुरून टाकूया. मी श्लोक क्रमांकच तुम्हाला सांगतो. याच अध्यायामध्ये 19वा श्लोक बघा. नाही थांबा, सॉरी 25वा श्लोक बघा. 7व्या अध्यायामध्येच 25वा श्लोक बघा. नाहं प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः मूढोयम नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. मूढ लोक मला जाणत नाहीत, मी अव्यय असून सुद्धा, कारण योग माया समावृतम. त्या योग मायेनं मला इतकं छान झाकून टाकलंय की लोक मला ओळखत नाही. राहवत नाही म्हणून इथे मध्ये सांगतो. संत श्रेष्ठ एकनाथांनी म्हटलंय, योग मायेनं देवाला झाकून टाकलंय, हे बरं केलं. नाहीतर देव उघड्यावर जर प्रत्येकाला भेटला असता तर लोकांनी देवाची अवहेलना केली असती. कुणाप्रमाणे? संत एकनाथ म्हणतात, अग्नी हे देवाचं मुख आहे की नाही, पण त्या अग्नीवर थुंकायची माणसं मागं पुढे पाहत नाही, त्याची शेपुटी करायला मागं पुढे पाहत नाही. अग्निमुख अग्नी देव याची कल्पना लोकांना येत नाही. जसे देव सुद्धा जरा झाकून ठेवलाय म्हणून बरं, जरा सुदूर आहे म्हणून बरं, त्याच्यात उत्सुकता वाटायला लागली असं एकनाथ म्हणतात. ते मला जास्त पटतं. मूळ मुद्दा योग माया समावृत. आता शब्द कोणता वापरूया? योग माया. गीतेचा आम्ही अभ्यास करतोय, योग माया. पण आधार पाहिजे असेल तर समर्थांनी त्यांच्या दासबोधात आणि अन्य सगळ्या वाङ्मयामध्ये 2 शब्द वापरले, मूळ माया आणि दैवी माया. दैवी शब्द चक्रताने इथून घेतलाय. आता राहुवत म्हणून पुन्हा सांगतो, मी त्या पुस्तकामध्ये भगवद्गीतेचा वारसा म्हणून 5ही संतांच्या रामदासांनी भगवद्गीतेतून काय काय घेतलंय हे दिलंय. किती साम्य. दैवी शब्द आला कुठून? समर्थांच्याकडे.
ते माया दैवी कसं काय म्हणताय, इथे सातच न करता म्हणताय, इथे आहे ना दैवी हेशा गुणमयी. रामदास जेव्हा तिला दैवी माया म्हणतात तेव्हा तो गीतेचा वारसा आहे. सांगू आणखी, रामदासांच्या साहित्यामध्ये रामाला जितक्या वेळेला हाक मारली आहे त्याच्या खालोखाल भगवंताला हाक मारली आहे, अन्य देवाला मारलेली नाही. मी तिथं पुरावे दिले पुस्तकात बघत. आणि भगवंत आणि भगवान शब्द गीतेचा आहे. श्री भगवान वाच हे ध्यानामध्ये घेतलं की किती आपल्या 5 संतांनी गीता घेतली आहे हे ध्यानामध्ये येतं. मूळ मुद्दा असा, समर्थांच्या भाषेत दैवी माया, मूळ माया आणि गीतेच्या भाषेमध्ये योग माया. आता ते बृहदारण्यकाचं उदाहरण आता येत. अशी बोलता बोलता मी म्हटलं, गुरुदेव रानडेंनी म्हटलंय त्यांच्या तत्वज्ञानामध्ये अनेकदा म्हटलंय की आपल्याला दैव सुद्धा अनुकूल करता करून घेता येतं की दैवी माया अनुकूल करून घेतली तर. त्या संत म्हणतात दैव सुद्धा भगवंत भोगतो आपण भक्ती केली तर. होय, खूप आहे. आता मूळ मुद्दा, ती जी माया आहे ना त्या मायेला जर आपल्याला पकडायचं असेल तर माया ज्याची आहे त्याला पकडलं ती बसणार. कशासाठी कृष्णाला योगेश्वर म्हणतो आपण? माया पकडायची कशासाठी बरं? तर बृहदारण्यकामध्ये उत्तम उदाहरण दिले. बृहदारण्यक मला सांगेल म्हटलं ते आता छानच उदाहरण आहे. त्यांनी म्हटलंय एक नगारा वाजवत होता. तो नगारा कुणीतरी वाजवत होता आणि त्या नगाऱ्यापासून दूर असणारा एक माणूस त्या नगाऱ्याचा काही एक आवाज झाला की नाचायला लागायचा, आणि नगाऱ्याचा काही एक आवाज झाला की घाबरून थरथर कापायला लागायचा. तर दुसरा माणूस त्याला म्हणाला, अरे इतकं लांबून थरथर कापणं की आणण्यापेक्षा नगाऱ्याजवळ जा आणि नगारा वाजवणारा जो कोणी आहे त्याला पकड की तुझी सगळी हालचाल दूर होईल. नगाऱ्याच्या काही आवाजानं मी नाचतो आणि काही घाबरतो, तर त्या नगाऱ्याचे ध्वनी जे आहेत ते मी पकडले पाहिजे आणि नगाऱ्याचे ध्वनी पकडायचे, नगारा वाजवणारा पकडला पाहिजे. मायेचा खेळ जर ताब्यामध्ये ठेवायचा असेल तर मायेचा सूत्रधार जो भगवंत आहे तो आपल्याला अनुकूल झाला पाहिजे, वश झाला पाहिजे, आणि भक्तीत तो वश होतो ही ती भूमिका आहे. ते नगाऱ्याचे आवाज पकडणं म्हणजे आवाज निर्माण करणाऱ्याला पकडणं, माया विजय म्हणजे भगवंताला शरण जाणं हे ध्यानामध्ये आपण घेतो. ह्या ठिकाणी दैवी देशा गुणमयी मम माया दुरत्तया, इथं ते आहे मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंगिते. बृहदारण्यकाचं उदाहरण काय दिलं? माया मेताम तरंगिते. आणखी पुन्हा सांगू, माया जिंकणं इतकं सोपं नाही आहे. ज्ञानेश्वरांचे शब्द असे बघा, ये जे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, ते ऐलीच्या थडी सरले, माया जाळ किंवा माया जळ. मायेचं जळ किंवा मायेचं जाळ ऐल थडीच इहलोकातच त्यांच्या दृष्टीने सरलं, जे सर्वथा मज भजले. जे मला शरण आले ते असं ज्ञानदेव सांगतात. भगवंत तेच म्हणतात, मामेव ये प्रपद्यन्ते, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंगिते. आता मामेव ये प्रपद्यन्ते, असा प्रपद्यन्ते हे अनेक वचनी क्रियापद लक्षात घ्या. आणि दुसरीकडे आपल्याला प्रपद्यते असं पण क्रियापद मिळणार. श्लोक क्रमांक सांगतो, नंतर तुम्हाला बघता येते. प्रपद्यते हा शब्द 19व्या श्लोकात आहे आणि प्रपद्यन्ते हा 14, 15 आणि 20 मध्ये. हे प्रपद्यते आणि प्रपद्यन्ते काय आहे बरं? माया मेता मामेव ये प्रपद्यन्ते, त्याचा प्रपद्यते का दंतेचा अर्थ असा आहे, 4-5 अर्थ आहे. एक म्हणजे शरण जाणं, दुसरं म्हणजे भक्ती करणं. आज जरा मुद्दाम लक्षात घ्या, शरण जाणं, भक्ती करणं, ओळखणं आणि मिसळणं. मग तुमच्या लक्षात येईल मुक्ती चतुर्विध प्रकारची असते. मुक्तीचे 4 प्रकार असतात ना, स्वरूपा वगैरे, हे जे काय आहेत ना, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि शेवटी सायुज्यता. सायुज्यता ही प्रपद्यते आणि प्रपद्यन्ते म्हणून 4 वाचून दाखवले. शरण जाणं, भक्ती करणं, ओळखणं, भक्ती करताना देवाला ओळखलं पाहिजे, ओळखणं आणि मग त्याच्यामध्ये मिसळणं. हे सगळं जमेल निश्चितपणे. आता पुढे मुद्दा येतो की आता जसे म्हणतात विभूती योग झाला, त्रिगुण योग झाला, त्याच पद्धतीने बघा 16व्या अध्यायातला दैवासुर संपद विभाग सुद्धा इथं 2 श्लोकामध्ये आहे. 7व्या
अध्यायाची काय गंमत आहे मला कळत नाही, की पुढचं बरंच इथे येऊन जाते. आता 16व्या अध्यायामध्ये दैवासु संपर्क आहे की नाही, इथेही बघा श्लोक क्रमांक 15 आणि श्लोक क्रमांक 28. श्लोक क्रमांक 15 आहे, नमाम दुष्कृतनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परुत ज्ञाना आसुरीम भावमाश्रिता. ज्यांनी आसुरी भाव आश्रय केला आहे, जे माये करून म्हणजे माझ्या शक्ती करून अपहृत ज्ञाना झालेले आहेत, हे त्यांचं ज्ञान हरण झालंय, जे दुष्कृती आहेत, वाईट वागणारे आहेत, मूढा आहेत, मोहित झाले आहेत, आणि सगळ्या शब्द आहेत नराधमा. खरं या शब्दाची काही गरज नव्हती. मूढा कळलं, पण नराधमा अधम म्हटलंय. आणखी काय म्हटलंय? आसुरी म्हटलंय. भगवंताला हेच सांगायचे, जे आसुरी प्रवृत्तीने वागतात ते नराधम असतात. 16व्या अध्यायात आपण बघणार आहे, पहिले जे 26 गुण आहेत ते दैवी आहेत, आणि पुढचे जे 6 दुर्गुण आहेत ते संख्येनं 6 आहेत. या 26 कधीच मात करून टाकतील अशा प्रकारचे काम, क्रोध, लोभ, मोह वगैरे वगैरे. आता इथं कुठे आहे बरं? तर इथं आसुरी भाव माश्रित आहे ना. आसुरी भाव म्हणजे दैवासुर संपत, पण दैवी भाव नाहीये. आसुरी आहे पण नाही, भगवंताने दैवी भाव पण सांगितलाय. श्लोक क्रमांक 28 बघा, येशां त्वन्तगतं पापं जनानां पुण्य कर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. पुण्य कर्मणां याचा अर्थ दैवी, पुण्यकारक कर्म करणारे. दैवी शब्द नाही आहे, पण आसुरीच्या उलट दैवी पुण्य कर्मणा. का पुण्य कर्मणा सांगू? आपण 16व्या अध्यायावर बघणार आहे ना, तर 16व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक आहे, तो त्या अध्यायाची गुरु केली आहे. 8व्या श्लोकामध्ये म्हटलंय, त्यांना आसुरी लोकांना काय कळतं बरं? प्रत्येक गोष्टीकडे ते एकाच चष्म्यातून पाहतात. अन्यत काम हेतुकम. या जगातली प्रत्येक गोष्ट काम हेतुकम आहे, काम हेतू आहे, माझ्या सुखासाठी आहे, किंवा अन्य या जगात दुसरं काहीच नाही. याला म्हणतात आसुरीवाद, याला म्हणतात आजच्या काळामध्ये चंगळवाद, दुसरं काही नाही. आसुरी भाव किंवा अन्य काम हेतुकम. ते ज्यांचं नसतं ते पुण्य कर्मणाम असतं, आणि ज्यांचं पुण्य कर्म नसतं ते आता सांगितलं चक्क नराधमः. आणखी म्हटलं आसुरी भाव माश्रिता. आता शेवटची 10 मिनिटं उरली आहेत, त्याच्यात एक महत्वाचा विषय सांगणार आहे, तुम्ही थांबायचं. बाकी पुढं नंतर आपण पुढच्याबद्दल बोलायचंय, ते सांगतो नंतर 31 तारखेला. पण तिथं आता लक्ष देऊ काय महत्वाचा विषय सांगणार. तो महत्वाचा विषय असा की आता आपल्याला देवाचे 4 भक्त बघायचे, आणि त्या 4 भक्तांचा काय अर्थ करायचा हा गीतेचं चिंतन करताना सगळ्यात मोठा, ही सगळ्यात मोठा नाही पण मोठा जटिल प्रश्न आहे असं दिसणार. तिकडे जाऊया आणि बरोबर 10 मिनिटात मी ते संपवतो. आता तो जटिल प्रश्न आहे तो काय आहे बरं? तर 4 प्रकारचे भक्त त्या ठिकाणी सांगितले, आणि आपण सगळे कुठं ना कुठेतरी त्यामध्ये बसतो. पुन्हा हे विज्ञान आहे, याच्या बाहेर 5वा भक्त लागत नाही, 5वा माणूसही लागत नाही, का 5वा माणूस नसतो, एवढेच असत. बघा काय काय बरं. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे भरतर्षभ, हे अर्जुना, सुकृतीनो सदाचारी असे माझं भजन म्हणजे भक्ती करता. शब्द बघा, सुकृती, सदाचारी असे कोण कोण बरं? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आता वाद कुठे आहे? तर ज्ञानी बद्दल वादच नाहीये, तो आत्मज्ञानी आहे. पण पहिल्या तिनांच्या बद्दल वाद आहे. अनेक जण म्हणतात आर्त म्हणजे दुःखानं व्याकुळ झालेला, म्हणजे माझी आता दाढ दुखत असली तरी मी आर्त झालो, आणि देवाची आरती करतो तेव्हा मी आर्तच असतो. तर आर्त याचा अर्थ दुःख व्याकुळ. पुढे म्हणतात जिज्ञासू, याचा अर्थ ज्याला जिज्ञासा आहे तो. मला आपण 6व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानी म्हणजे जिज्ञासू म्हटलं, ज्ञानी म्हणजे ज्ञानी नव्हे, म्हणजे जिज्ञासा असणारा म्हणजे. आर्त म्हणजे दुःख पीडित, जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची, आत्मज्ञानाची नाही, कुठल्याही, मला फिजिक्स शिकायचं तर ज्ञानाची इच्छा असणारा. आणि पुढे जर आणखीच वाद आहे अर्थार्थी. अनेक जण आर्थिकबद्दल वाद नाही, विद्यार्थी, परीक्षार्थी, धनार्थी, लाभार्थी मान्य नाही, पण अर्थचा अर्थ पैसा असा करतात, अनेक जण करतात.
आणि अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारा फक्त तो सुकृती असला की झालं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. त्यांचं म्हटलंच आहे सुकृती न अर्जुन. म्हणजे मी पैशाची अपेक्षा केली सुकृती करून, ज्ञानाची अपेक्षा केली सुकृती करून, आणि आर्त झालो सदाचारी आहे मी, मला दुःख झालं मी दुःख व्यक्त करतोय असा अर्थ करतात. आणि हा अर्थ चूक नाही. पण एक अडचण येते की दोन शब्दांची ती रक्षा करून देतो आणि मग म्हणावं लागतं की हेही अर्थ आहेत, अधिक काहीतरी आहे, ते गीतेचं ज्ञान सत्र आहे. त्यासाठी आपला खटाटोप आहे. हे आहेच, हे नाही असं नाही, पण याच्यावर काहीतरी असलं पाहिजे. काय ते बघू. आता काय ते बघूया. अडचण अशी येते की सुकृती अर्जुन हे सगळे सुकृती आहेत, ते बरोबर. पण पुढच्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते. म्हणजे ज्ञानी जो आहे तो तिघांच्या पंक्तीला बसला की नाही. तर कशावरून पंक्तीला बसला, तर तेषां म्हटलंय, त्या चौघांमधला ज्ञानी म्हटलंय, त्या गटातला ज्ञानी म्हटलंय, त्याला बाजूला नाही काढलेला. मग तेषां म्हणजे त्या गटातला ज्ञानी. तर ज्ञानी म्हणजे कोण, कुणाचं वर्णन केले बघा, नित्ययुक्त आणि एक भक्ती विशिष्यते. तुम्ही म्हणाल ज्ञानी म्हणजे युक्त म्हणजे भक्त असेल, पण एक भक्ती म्हणून सांगून टाकलंय. एक भक्ती विशिष्टते. एक भक्ती म्हणजे अव्यभिचारी भक्ती. ही भक्ती संपली, मग माझा शब्द काय बोलला, नित्ययुक्त. बर युक्त कोण असतो बरं, आपल्याला माहितीये, मला सांगितले समत्व योग उच्यते. म्हणजे समत्व जर असेल तर योगयुक्त हा समतावादी पाहिजे. म्हणजे ज्ञानी फारच मोठा पाहिजे, तो भक्त पण पाहिजे, तो नित्ययुक्त पाहिजे. आणि कुणाच्या पंक्तीला बसलाय, तेषां. म्हणजे वरच्या सुकृतीमध्ये ज्ञानीला घ्यायचं म्हटलं तर बाकीच्यांना कमी मार्क पडून सुद्धा बसला द्यावा लागतो. ही अडचण होते. कधी अडचण आणखीच वाढते, डिस्टिंक्शन काढण्याची अडचण येते. त्याचं कारण बघा पुढच्या श्लोकाकडे जात. उदारा सर्व एवेते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थितः संयुक्तात्मा मामेवा उत्तमां गतिम. आता दुसरी ओळ काय आहे, ज्ञानी त्वात् आत्मैव मे मतम. त्यांच्यामध्ये ज्ञानीला मी माझा आत्माच मानतो आणि मानणार तो नित्ययुक्त एक भक्ती विशिष्टते. पण या ज्ञानीचं विशेषण सांगताना ज्या गटात त्यांना घटलं त्या गटाचं पण एक विशेषण सांगितले, उदारा सर्व एवेते. मी सुकृतीनं फक्त भागणार नाही, तर उदारा म्हटलेला आहे. आणि उदार कोणाला म्हणायचं ते गीतेने आपल्याला शिकवून ठेवलंय. कृपणा फल हेतवा. कृपण कुणाला म्हणायचं, जे फळाचा हेतू ठेवतात ते कृपण. आणि उदार कुणाला म्हणायचं, लोकमान्यांनी सांगितलं निष्काम कर्मयोगाला. मग अर्थ, मग जिज्ञासू, मग पैशाची अपेक्षा ठेवणारे सगळे सकाम नाही का झाले. आणि जर सकाम झाले तर ते ज्ञानी कसे होतील, ते उदार कसे होतील. सुकृती आहे, माणूस वाईट नाही, चांगला माणूस आहे, पण सुकृतीनं भागणार नाही, तो उदार पण पाहिजे. श्लोक 2:49 श्लोक आहे, दुसरा अध्याय 49 श्लोक. कृपणः फल हेतवः. फळाचा हेतू ठेवणारे सगळे कृपण आहेत. आणि त्याच्या कृपण म्हणजे कंजूस ना, कृपण कंजूस, उलट काय उदार. आणि उदारा सर्व वेते. म्हणजे एक ज्ञानी उदार घेतल्यानंतर मागची सगळी माणसं मी आता म्हटल्याप्रमाणे फर्स्ट क्लास मधून डिस्टिंक्शन क्लास मध्ये आली. मग जर त्यांना डिस्टिंक्शन क्लास पाहिजे असेल तर जरा अधिक अभ्यास करून घेऊया. आणि तो अधिक अभ्यास असा आहे की माझ्या दुःखानं मी दुःखी होतो, पण बाबा देवाची भक्ती करायची असेल तर जरा दुसऱ्याच्या दुःखानं पण दुःखी होणार. आणि अशी दोन माणसं आम्हाला माहिती आहे. समर्थ रामदासांनी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी म्हटलं, चिंता करतो विश्वाची. ते अर्थच होती की, पण विश्वाची चिंता करायला लागले. गीता शिकायची असेल तर ती पण जरा चिंता कर. विवेकानंदांचं उदाहरण. विवेकानंद मुळात नरेन, बुद्धीची अशी तिखट धार पूर्ण सुद्धा तपासून घेणारा पुढे विवेकानंद झाले. कन्याकुमारीचा प्रसंग डोळ्यासमोर आला. जगाला भुलवलं, कृणवंतो विश्व मार्यम करून दाखवलं. ते विवेकानंद म्हणतात, त्याच्या पत्रात आहे की अरे मला आत्मज्ञान होते रे, पण परतंत्र भारतातली माणसं इतकी दुःखी आहेत की त्यांच्या विचारात आपली मला झोप लागत नाही आणि माझ्या डोळ्यातल्या अश्रूंनी माझी उशी भिजते. विवेकानंदांचे पत्रातले उद्गार आहे. असा अर्थ पाहिजे. थोडा अर्थ आहे माझ्यासारखा, पण अर्थात हे पाहिजे तर सांगणार तुम्ही विशेष श्रेणीमध्ये. ज्ञानीबद्दल वादच. पुढे आणखी बघा, जिज्ञासू सुद्धा
फक्त फिजिक्स, फक्त केमिस्ट्री, फक्त अमुक, फक्त तमुक, किंवा मला पीएचडी करायचे, एमए करायचे, अमुक करायचं, तमुक करायचंय, मी जिज्ञासूच आहे की. हो ना, तू जिज्ञासू. पण जिज्ञास होताना पुढे एकदा परीक्षेसाठी अभ्यास न करता ज्ञानासाठी अभ्यास कर. एकदा वेगळं काहीतरी मिळवायचा प्रयत्न कर. आणि केलंय असं लोकांनी. अगदी पुन्हा तोंडात माझे श्रीम माटे येत आहेत. माटे सांगतात की देशोदेशीचे ज्ञानेश्वर. कुणाला म्हटलंय श्रीम श्री दीक्षित सर सांगते, कुणाला म्हटलंय माट्याने ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर म्हणायचे उगीच काय साधे शब्द आहे. देशोदेशीचे ज्ञानेश्वर कुणाला म्हटलंय? संशोधकांना. आणि म्हटलंय कुणी? श्रीम माट्यानी. कारण संशोधक आहेत, तपस्वी आहेत, ऋषी आहेत, तत्ववेत्ते आहेत, हे सगळे जिज्ञासू आहेत. म्हणजे आपण सुद्धा नुसतं काहीतरी न करता हे जर मिसळलं पाहिजे तर विशेष आपण होऊ. आणि शेवटचा मुद्दा अर्थार्थी. म्हणजे अर्थ म्हणजे फक्त पैसा न घेता तर वेगळा शब्द लक्षात घेऊया. तो म्हणजे आपण खूपदा म्हणतो यात काय अर्थ नाही, हे सगळं चांगलं आहे खरं, पण यात काय अर्थ नाही, यात काय राम नाही. म्हणजे काय माहितीये, यात काय अर्थ नाही म्हणजे कशानं जगामध्ये अर्थ निर्माण होईल, व्यर्थ जे आहे ते सार्थ कसं होईल, यासाठी एका अर्थाचा शोध घ्यावा लागतो. आणि तो अर्थ आजपर्यंत घेतला गेलाय कम्युनिझम मध्ये साम्यवादानं, गांधीजींनी गांधीवादानं, स्वातंत्र्य सावरकरांनी स्वातंत्र्य योग, याच्या आधारे सगळ्या बाबतीत स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्य योग आहे सावरकरांचा. म्हणजे असं बघा, मानवाचा कल्याण कशानं होणार, तो अर्थ जो शोधतो तो अर्थार्थी. नुसता पैसा ही शक्ती आहे, लक्ष्मी काय वाईट नाही, पण त्या शक्तीचा उपयोग कशासाठी करणार? मानवाचं कल्याण. आपला शब्द सांगू, साम्यवाद वाईट नाहीये, गांधीवाद वाईट नाहीये, स्वदेशीवाद पण वाईट नाहीये, आणि खरं बोलायचं उदारीकरण, जागतिककरणही वाईट नाहीये. हा माझा विषय नाहीये, पण एक वाक्य बोलतो, महासत्ता जर व्हायचं असेल तर काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. अंकुश न ठेवता आपण स्वीकारायला धावतोय ही आपली चूक आहे. मुळात ते चूक नाहीये, पण माझा विषय मी जास्त बोलत नाही. साम्यवाद, गांधीवाद, जागतिकीकरण, उदारीकरण आणि स्वदेशी हे सगळं एकत्र नांदू शकतं. नांदवणारा माणूस समर्थ असायला पाहिजे, तो अर्थार्थी. एक चमचावर वर घालूया, नुसता पैशाच्या मागे धावणारा नव्हे. हे जर केलं तर ते श्याम आणि उदारा याची नीट फोड होते असं लक्षामध्ये येईल. आज तिथंच थांबू, बाकीचं नंतर. आता विचारून म्हटलं ते असं, पुढचा शनिवार 31 तारीख आहे, लगेचच 1 जानेवारी आहे. तर 1 जानेवारी दुसऱ्या दिवशी असल्यामुळं आजच्या दिवशी हे प्रवचन ठेवायचं की नाही हे तुम्ही सांगा, त्यानुसार आपण ठेवायचं. म्हणजे 2/3 बहुमत आहे ना. 1/3 असे चालेल, कुणा अडचण असेल तर नाही, पण घटना समितीला 2/3 लागतं. 2% बहुमत असेल तर 31 तारखेला आपण